शिंदेंच्याकडून प्रस्ताव आला की ताई तुम्ही आमच्याकडे काम करा. म्हटलं मी बघते, आता मला आता काही असं सांगण्यासारखं नाही आहे. मला उद्धवजी ठाकरे यांच्यावर व्यक्तिगत टीका करायची नाही, म्हणजे मी घाबरते म्हणून असं नाही आहे. तर मग मी मंत्री झाले नाही त्याच वेळेला मी निर्णय घेतला असता. 2014 मध्ये असं माझ्यामध्ये काय अवगुण होते की ज्याच्यामुळे पक्षाने माझा विचार केला नाही. त्यांनी उलट त्यांना खूप चांगलं रिवॉर्ड दिलं पाहिजे साहेबांनी की ताईंच्याबद्दल विरुद्ध लिहिलं तर त्यांना पद मिळणार असेल तर मी म्हणाल अजून विचारांना लिहा विरुद्ध. साहेबांनी आमची अशी फ्रँकली चर्चा केली होती की आम्ही काय करावं असं वाटतं. तर आम्ही म्हटलं तुम्ही व्हा मुख्यमंत्री. पण मुख्यमंत्री व्हा याचा अर्थ एवढी कार्यकर्त्यांची कोंडी होईल असं नको वाटतं. फडणवीस 45 मिनिटं बोलतो तर मी पण 45 मिनिटं बोललो पाहिजे असं नसतं करायचं. हजारो ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश में दम निकले, मेरे अरमा बहुत निकले फिर भी कम निकले. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप सभा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत विधान परिषदेच्या उपसभापती मान्य डॉक्टर नीलमताई गोरे. महिलांचा एक आवाज बनून राहिलेल्या नेत्या, शिवसेनेतील प्रभावी वक्त्या आणि विधान परिषदेच्या अतिशय कार्यक्षम उपसभापती म्हणून नीलमताईंचा महाराष्ट्राला परिचय आहे. गेले अनेक दिवस महाराष्ट्रामध्ये एक राजकीय सातत्याने स्थित्यंतरे घडत आहेत आणि त्या देखील त्याचा एक भाग झालेले आहेत. याविषयी अनेकांना उत्सुकता आहे की नीलमताईंनी शिवसेना का सोडली, पुढचं त्यांचं राजकीय वाटचाल कशी असणार आहे, या साऱ्या प्रश्नाबाबत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. नीलमताई नमस्ते. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, जेव्हा तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा पहिला कॉल तुम्ही त्यांना केला की त्यांनी तुम्हाला केला? मुळात तुमचं वाक्य थोडंसं सदोष आहे तांत्रिकदृष्ट्या. सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केलं की मी ज्या शिवसेनेच्या माध्यमातून विधान परिषदेची आमदार झाले त्याच्यात उल्लेख आहे नीलम गोरे शिवसेना, आणि आज सुद्धा तेच नाव आहे नीलम गोरे शिवसेना. त्यामुळे शिवसेनेला निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यावरती त्याच्यानंतर हे मी निर्णय जो घेतलेला आहे त्याच्यामध्ये चिन्हही धनुष्यबाणच आहे. फक्त एकच आहे म्हणता येईल आपल्याला की नेतृत्वाच्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदेंचं नेतृत्व खाली मी काम करायचा निर्णय घेतला. त्याच्यात मी स्पष्ट केलं त्या भूमिकेमध्ये की द्विध्रुवीकरण झालेलं आहे पूर्ण भारतामध्ये. जसं 95 सालाच्या सुमाराला झालं होतं त्याप्रमाणे NDA एका बाजूला, UP एका बाजूला. त्याला रामजन्मभूमी, त्याचबरोबर 370व कलम, काश्मीरमध्ये लाल चौकामध्ये तिरंगा फडकवणं, हे जे मुद्दे होते की ज्याच्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अटल बिहारी वाजपेयी आणि NDAला पाठिंबा दिला होता. आणि त्याच वाटचालीबरोबर आम्ही अगदी 2014पर्यंत होतो. त्याच्यानंतर आमची युती तुटली, पण परत 2019ला युती झाली. तर त्यावेळेला सुद्धा तलाक पीडित महिलांचा प्रश्न 2018मध्ये हजारो तलाक पीडित महिला मुस्लिम या केंद्राकडे गेल्या आणि त्यांनी मग केंद्र सरकारमध्ये त्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्याय दिला. तर हे उलटं चक्र हे 1985 साली त्याच्यानंतर मुस्लिम महिला संरक्षण कायद्याच्या नावाने राजीव गांधींनी नवीन कायदा आणून, नाव जरी मुस्लिम महिला संरक्षण कायदा असलं तरी सामान्य मुस्लिम महिलेला पोटगीचा अधिकार नाकारला होता. हिंदू असो, मुस्लिम असो, कुठल्याही समाजाची असो, महिलेला निर्वाहाचा अधिकार आहे हे आपण मानतो. परंतु समाजातल्या एका घटकांपासून मग दत्तकाचा अधिकार नाही आहे, अमक्यांना मुलींना मालमत्तेमध्ये वारसा नाही, हा जो दुजाभाव आहे या संदर्भामध्ये 13 जूनला विधी आयोगाने एक परिपत्रक काढलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला हा समान नागरिक कायदा का असावा UCC त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला निवेदन द्या. तेव्हा मी जवळजवळ 6 कलमी निवेदन पाठवलं 13 जूनला आणि त्याच्यात मी असं म्हटलं की जेंडर इक्वॅलिटी, स्त्री पुरुष समानता या भूमिकेतून समान नागरिक कायदा असावा आणि त्याच्यामध्ये दत्तक विधान, त्याच्यानंतर वारसा, मालमत्तेमध्ये वाटा आणि विवाहविषयक कायदे, या 4ही कायदे समाजातल्या महिला कुठल्याही जातीच्या, कुठल्याही धर्माच्या, कुठल्याही आर्थिक स्थितीतल्या, कुठल्याही प्रांतातल्या असल्या तरीसुद्धा त्यांना स्त्रियांना सारखा न्याय असावा. ही भूमिकेचं मी समर्थन केलं. पण हे समर्थन मी कुणाला मुद्दाम वाद वाढवायला केलेलं नाही. 1985 सालाच्या पासून मी या विषयात काम करते आणि त्यावेळेपासून माझी भूमिका राहिलेली आहे की सर्व महिलांना न्याय मिळाला पाहिजे. त्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली योग्य मार्गावर आहे याच्याबद्दलचा निर्वाळा रामजन्मभूमीची घोषणा झाली तेव्हाही झालेला होता. 370व कलमाच्या बद्दलही झालेला होता. राम मंदिर आता उभं राहते. सर्वोच्च न्यायालयाने महिलांना, तलाक पीडित महिलांना न्याय दिलेला आहे. आणि अशा वेळेला कॉमन सिव्हिल कोडच्या निमित्ताने सुद्धा देशामध्ये असं परत द्विध्रुवीकरणाला चालना मिळू शकते. अशा वेळेला आपण कुणाच्या बाजूने आहोत तर आपण सर्वांना
जेंडर इक्वल लॉ असावा या बाजूने आहोत. या भूमिकेतून पहिल्यांदा माझ्या मनात विचार सगळा सुरू झाला. आणि कॉल कोणी कोणाला करण्याचा फार प्रश्न नव्हता, कारण शिंदेसाहेब विधान परिषदेत आणि विधिमंडळात सारखे यायचे, तर बिझनेस ॲडवायझरीच्या निमित्ताने किंवा एरवीच्या वेळेला त्यांचं आमचं बोलणं होत असे. ते काही वेळेला जेव्हा नागपूर अधिवेशनाच्या वेळेला दोघंही जण मला भेटले पहिल्या दिवशी, सभापतीचं पद रिक्त आहे म्हण, तेव्हाही मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला जर का वाटत असेल तर तुम्हाला पाहिजे तो उपसभापती करा, मी राजीनामा देते. 2022 मध्ये तुम्ही सांगितलं होतं. 2022 मध्ये सांगितलं होतं. तेव्हा ते मला नाही तसं नाही काही ताई, तुम्ही काम करा आणि आम्हाला फक्त एवढंच आहे की तुम्ही सगळ्यांशी निपक्षपातीपणे म्हणून. त्याप्रमाणे मी डिसेंबर अधिवेशनामध्ये काम केलं. त्याच्यानंतर मार्च अधिवेशन झालं. अशी काही जाण्याची किंवा या संदर्भातली चर्चा जरी बाहेर होती, ते भेटायला आले शिंदेसाहेब की सगळ्यांना वाटायचं आता काहीतरी आम्ही बोलतोय, पण बहुतेक वेळेला कामकाजाबद्दलचं काहीतरी बोलणं असायचं त्याच्यामध्ये. देवेंद्र फडणवीस आले तर बहुतेक वेळेला विधेयक किंवा चंद्रकांत दादा आले तर कामकाजाबद्दल चर्चा होत होती. त्याच वेळेला मला इथे सुद्धा जाणवत होतं की कार्यपद्धती बदलली जात नाहीये. आणि मग अशा वेळेला शिंदेंच्याकडून प्रस्ताव आला की ताई तुम्ही आमच्याकडे काम करा. मी म्हटलं मी बघते, आता मला आता काही असं सांगण्यासारखं नाही आहे. त्यातला बाकीचा तपशील जो आहे की सर्व मला उद्धवजी ठाकरे यांच्यावर व्यक्तिगत टीका करायची नाही, म्हणजे मी घाबरते म्हणून असं नाही आहे, परंतु माझ्या मनात पहिल्यापासून ती भावना राहिलेली आहे की अशा वेळेला त्यांच्यामध्ये अजून कुठेतरी व्यक्तिगत दोष काहीच नाही आहे. पण कार्यपद्धती म्हणून विचार केला तर मला असं वाटतं की ना शिवसैनिकांना न्याय देण्यामध्ये यश मिळालं, ना राजकीय भूमिका योग्य पद्धतीने झाली, आणि 80% समाजकारण जे आहे त्याच्याऐवजी फक्त 10-20% राजकारण, आणि ते सुद्धा वाहिन्यांवरून होणारे वादविवाद, याच्या पलीकडे कुठलाही विधायक कार्यक्रम शिवसैनिकांना देण्यामध्ये अपयश येताना दिसत होतं. त्यामुळे या पार्श्वभूमीवरती आपल्याला जर का काम करायचं असेल तर शेवटी मी एका समूहाचं प्रतिनिधित्व करते. ज्या महिलांसाठी मी काम करते त्याच्यामध्ये राज्य महिला आयोग तयार करणं, राष्ट्रीय महिला आयोग तयार करणं, 498 कायदा बदलणं, कौटुंबिक न्यायालय वाढवणं, या सगळ्या प्रश्नांवरती मी जसं काम केलेलं आहे तसं महिलांचं आरक्षण 33%वरून 50% आरक्षण व्हावं, महिला महापौर व्हाव्यात, त्यांचं ट्रेनिंग करणं, अशी अनेक कामं मी केलेली आहेत. पोलिसांचं संवेदनशीलता वाढवण्याचं काम आम्ही सातत्याने केलं आहे. तर हे सगळं मला काम करायचं असेल तर त्यामध्ये मला शिंदे आणि फडणवीस आणि हे जे सरकार आहे त्यांचं अधिक विधायक भूमिका असल्यामुळे आपल्याला चालना देता येईल असं मला जाणवलं. आणि म्हणून केंद्रीय स्तरावरती जी भूमिका आहे NDAची आणि राज्य स्तरावरती शिवसेना भाजपची, या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेऊन मी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली काम करायचा निर्णय घेतला. म्हणजे प्रसाद लाड यांनी तुमच्या विरोधात दाखल केला अविश्वास ठराव आणि तुमचं एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं याचा परस्पर तसा काही संबंध नाही. नाही, प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर आणि या सगळ्यांनी गेल्या अधिवेशनात तो दाखल केला होता प्रस्ताव जो आहे तो जुलै अधिवेशनात. त्याच्यानंतर त्यांनी तो फॉलोअपच केला नाही. डिसेंबर अधिवेशनातही तो आलाच नाही आणि तसा तो व्यापकत होत नाही. पण त्यातल्या बऱ्याचशा सदस्यांची मुदत संपली. त्यामुळे ज्या सदस्यांची मुदत राहिली होती ते जोपर्यंत फ्लोअरवर विचारत नाहीत तोपर्यंत तो प्रस्ताव होतच नाही. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल, आणि तो कधी रामराजे निंबाळकर असताना मला तर वाटतं मार्च अधिवेशनात आला असेल तो. त्याच्यानंतर मग कोणी तो प्रेसही केला नव्हता. त्यामुळे त्यांनी जो घेतला प्रस्ताव तो BSCच्या आधी त्यांनी पाठी घेतला. आता अविश्वास ठराव बऱ्याच वेळा पाठीच घेतले जातात. यांचा सुद्धा एखाद्याच पाठी घेतलाही जाईल, मला माहीत नाही काय ते. आणि याला कारण असं की आपल्याला कारण जे असतं विश्वास किंवा अविश्वास तो एक प्रतिकात्मक असतो, पण त्याच्यासाठी बहुमत कोणाच्या बाजूने आहे किंवा नाही याच्यावर मी भाष्य करणार नाही. परंतु यावरती सन्माननीय देवेंद्र फडणवीसांनी अगदी सुस्पष्ट भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळे दरेकरांनी तो अविश्वास ठराव अधिवेशनात नाही, अधिवेशनाच्या आधीच BSCच्या वेळेला पाठी घेतल्याचं जाहीर केलं. त्याचा आणि त्याचा तुमच्या भूमिका बदलण्याचा काही संबंध नाही. तसा प्रत्येक गोष्टीचा एकमेकाशी संबंध असतो. तुम्ही माझी मुलाखत घ्यायला आलात त्याला सुद्धा संबंध आहे, म्हणजे नाहीतर मग. पण त्याच्यामुळे ही अट होती की तुम्ही पाठी घ्या असं काहीच नव्हतं. असं काहीच नव्हतं. पण आता अनेकांना असं वाटतं की तुम्ही आता सभापती होणार आहेत किंवा मंत्री तरी होणार आहेत. लोकांना काय वाटतंय त्याच्याबरोबर मला स्वतःला असं जाणवतं की विधिमंडळाची जबाबदारी माझ्याकडे आहे, विधान परिषदेचं सभापतीपद रिक्त आहे. तर सरकारला जेव्हा कधी वाटेल की आपण सभापती करावं तर त्याला ती निवडणूक घेऊन देणं हे माझं कर्तव्य आहे. अशा वेळेला मी विधान परिषदेची जबाबदारी असतानाच दुसऱ्या कुठल्या तरी जबाबदारीकडे निघून जाणं हे योग्य होणार नाही. कारण शेवटी एक सभागृहामध्ये हजारो लोकांशी संबंधित प्रश्न येतात, त्यातून लोकांना न्याय मिळतो. आणि म्हणून कुठलाही निर्णय असा घाईघाईने करायचा अमुक एका गोष्टीच्या फायद्यासाठी
असं मी याच्यापूर्वी केलं नाही तर मग मी मंत्री झाले नाही त्याच वेळेला मी निर्णय घेतला असता. 2014मध्ये असं माझ्यामध्ये काय अवगुण होते की ज्याच्यामुळे पक्षाने माझा विचार केला नाही. पण मी उलट हे मानलं की ज्यावेळेला आपल्यावर जी जबाबदारी पक्ष टाकतो ती आपण स्वीकारावी आणि तसं काम करावं. त्यामुळे मला काही उलट एकनाथ शिंदे यांच्याकडून मी कुठली अपेक्षा न धरता त्यांनी शिवसेनेचा नेता म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकली. म्हणजे आत्तापर्यंत 50-55 वर्षाच्या शिवसेनेच्या वाटचालीमध्ये कोणी महिला नेता झालीच नाही आहे. आता भावना गवळींना एक त्यांनी नेता केलं आणि मला नेता केलं. त्यामुळे मला असं वाटतं की जे काही त्यांनी जबाबदारी टाकल्या आहेत ते नेता करणं म्हणजे मी अजून ते नेतेपद स्वीकारण्यापेक्षा सुद्धा त्यांनी ती तयारी दाखवली आहे तिची. मी कुठली मागणी केलेली नाही आणि मी उपसभापती म्हणून तसं तर पक्षीय जबाबदारी पण घेणं योग्य नसतं. परंतु आमची जी भूमिका असते ती सभागृहामध्ये सगळी पक्ष निरपेक्षच असते आणि त्या दृष्टिकोनातूनच माझी वाटचाल आहे. जेव्हा एकनाथ शिंदे सोबत तुम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा अनेक मेसेज असे फिरले की उद्धव साहेब निलमताईंसारखा देखील अन्याय आमच्यावर करा. नाही ते आता कसं आहे माहिती आहे का, त्यांना असं म्हणायला कोणीतरी लिहून दिलं व्यवस्थित त्याप्रमाणे त्यांनी ते म्हणतं असताना सालंसुद्धा चुकवली आहेत. कुठल्या साली मी उपनेता झाले ते साल चुकीचं, कुठल्या साली मी प्रवक्ता झाले ते साल चुकीचं. त्यामुळे त्यांची भावना अशी आहे, ती भावना त्यांची जी आहे ना ती त्यांच्याबद्दल मी सन्मान करते त्यांच्या भावनेचा आणि त्यांचा आदर करावा उद्धव साहेबांनी त्यांच्या भावनेचा. त्यांनाही पदं द्यावीत असं माझं मत आहे. त्यांनी उलट त्यांना खूप चांगलं रिवॉर्ड दिलं पाहिजे साहेबांनी की ताईंच्याबद्दल विरुद्ध लिहिलं तर त्यांना पद मिळणार असेल तर मी म्हणेल अजून बिचारांनो लिहा विरुद्ध, त्यातून तरी तुमची प्रगती होईल. काही वेगळत नाही. सगळे माझेच आहेत ते लोक, मला अजिबात राग नाही त्यांचा. अच्छा. पण जेव्हा हा निर्णय तुम्ही घेतला तेव्हा उद्धव ठाकरेंना काही कळवलं, तुमच्याकडनं काही कम्युनिकेट झालं होतं की त्यांना देखील तुम्ही गेल्यानंतरच कळवलं? नाही या गोष्टी असं मी जाहीर सांगणं काही योग्य नाही आहे. दोन व्यक्तींमधल्या खाजगी गोष्टी असतात ना, त्यामुळे त्याच्यावरती मी कसं भाष्य करणार. कारण त्यांनी पण थेट तुमच्यावर काही भाष्य नाही केलेलं. हे काय नक्की काय आहे तर तुम्हाला काय दिसतंय त्यांनी काय भाष्य केलं मध्ये विरोधात ते पण पाहिलं ते. पण असं थेट काही जसं एकनाथ शिंदेबद्दल बोलतात किंवा इतरांबद्दल बोलतात तसं तुमच्याबद्दल एक तो काय एक पातळी त्यांनी ठेवली नाही. त्यांना त्यांच्याबद्दल तर आभार मानले की बाबा माझं पत्रक जे आहे त्याच्यातही म्हटलेलं आहे त्यांनी मला जे सहकार्य दिलं त्याच्याबद्दल मी आभार मानलेले आहेत. आता याच्या पुढे राजकीय मतभेद दोन परिपक्व माणसांमध्ये होऊ शकतात, त्याच्यानुसार आपण वागावं अशी माझी अपेक्षा आहे. मला वैयक्तिक रागलोप काहीच नाही आहे. मी जी ती वैचारिक भूमिका स्पष्ट केलेली आणि कार्यपद्धतीबद्दलचे मतभेद असतील तर ते समजून घेतील असं मला वाटतं. ते काय उद्या त्यांची कार्यपद्धती अजून बदलली काही तर स्वागतच आहे ना, चांगली गोष्ट आहे. ते जेव्हा तुम्ही पक्ष बदलल्यानंतर तेव्हा जे विधान परिषद तेव्हा आले तेव्हा तुमचं त्यांचं काही संभाषण झालं काही? नाही, मी चेअरवर होते आणि ते खाली बसलेले होते, त्यामुळे संभाषणाचा प्रश्न नाही. त्यांनी आलेल्या त्या ठिकाणी सभापतींना जसं वंदन करतात तसं नमस्कार केला, मी नमस्कार केला. त्यांनी बोलायची इच्छा व्यक्त केली असती तर मी एखाद्या नियमात बसत असतं तर बोलायला दिलं असतं की त्यांना भाषण करायचं असतं आणि तसं विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं असतं ते करू शकले असते. त्यामुळे सभागृहाचे जे नियम आहेत आणि त्यांचा जो माजी मुख्यमंत्री म्हणून सन्मान आहे तो कायम माझ्याकडून ठेवला जाणार, त्याच्यात कधीच अंतर येणार नाही. तुमची जी वाटचाल राहिली ती अनेकदा भूमिका बदलणार राहिली. म्हणजे रिडल्स प्रकरणामध्ये रस्त्यावर उतरणाऱ्या निलमताई तर ते आता हे भगवा हाती घेतलेल्या निलमताई आता थेट भाजपशी म्हणजे आधी पण भाजपसोबतच होता पण काय त्या एकदम उजव्या विचारसरणीशी हात मिळवणी करणाऱ्या निलमताई तर काय नक्की असं स्थित्यंतर का घडत गेली सगळी अनेकांना प्रश्न. मुळामध्ये मी सांगितलं द्विध्रुवीकरणामध्ये त्यावेळेला जॉर्ज फर्नांडिस, रामविलास पासवान हे सगळेजण समता पक्ष, जनता दल, यू हे सगळे NDAमध्ये होते. त्यामुळे मी सुद्धा विचार करत होते की आपण सुद्धा एक घटक म्हणून आपण त्यांच्यामार्फत जावं का NDAमध्ये. पण तसं करण्याच्या ऐवजी शिवसेना मराठी लोकांचा पक्ष आहे, उद्धवजी ठाकरे यांची सकारात्मक भूमिका आहे, बाळासाहेब ठाकरे म्हणतात तू पाहिजे ते येऊन काम कर, महिला धोरणावरती तुला काम करायला संधी आहे. अशा वेळेला प्रबोधनकारी हिंदुत्वाची जी भूमिका बाळासाहेब ठाकरे यांची होती तीच इथे सुद्धा भूमिका आहे. त्याच्यात असा काय बदल झाला आहे? मी कुठल्याही गोष्टीचं चुकीचं समर्थनच केलेलं नाही आहे आणि हे जे वातावरण सगळं केलं आहे की बदलली भूमिका म्हणजे एक माणूस जसं एका जातीत जन्मला तर ते कर्मठपणे त्याच्यातच तो ती जात स्वीकारून मेला पाहिजे अशा काहीतरी ज्या भूमिका असतात तसं आपण सनातन प्रवृत्तीचे लोक नाही आहोत. त्यामुळे विचार परिवर्तनही असू शकतात. एखादी गोष्ट चुकीची वाटली तर भूमिका बदलू शकते. किंवा मी तर असं म्हणते सर्वच समाजाचं द्विध्रुवीकरण झालेलं आहे. निम्मे लोक या बाजूने आहेत, निम्मे लोक त्या बाजूने. त्यात नॉन कमिटेड वोटर जो आहे जो कुठेच नाही आहे तो मतदानाच्या बद्दलच निराश आहे.
म्हणजे उलट त्याला राजकीय दृष्ट्या जागृत कसं करायचं हा आजच्या घडीला प्रश्न आहे. बरोबर. दुसरा महत्वाचा भाग की तुम्ही फक्त थोडं तुम्हाला थांबवतो, ध्रुवीकरण म्हणताना तुमच्या डोळ्यासमोर नक्की काय आहे? म्हणजे हिंदू मुस्लिम असंच अनेकदा समजतायत, तर तुम्हाला पण तोच अर्थ अपेक्षित आहे का? मी म्हणते त्यावेळेला राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व ही बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये ती धर्मावर आधारित नाही आहे. राष्ट्रहिताला प्राधान्य देणारं जे राष्ट्रीयत्व आहे, मग तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल का ख्रिश्चन असतील, त्या सगळ्यांच्या बद्दलची व्यापक हिंदुत्वाची भूमिका आहे. एक दुसरी प्रबोधनकारी हिंदुत्वाची भूमिका त्याच्यामध्ये आहे. आणि मुळामध्ये प्रबोधनकारी हिंदुत्व जे आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये मग बाळासाहेब ठाकरे तर म्हणायचे की बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना हातात घेऊन शपथ घ्या, कोर्टामध्ये तुम्हाला कशाला ईश्वराची शपथ पाहिजे. त्यामुळे माझी जी भूमिका आहे त्याच्यात मला एक आश्चर्य काय वाटतं, मला काय वाटतं माहिती आहे का, की जुने जे लोक आहेत ते सगळेजण एकदम म्हणायला लागलेत आमच्यापासून बदलल्या गेलं, आमच्यापासून बदल. अरे ज्या वेळेला युवक क्रांती दल मी सोडलं त्यावेळेला मी त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं होतं रजिस्टरमध्ये की तुम्ही बैठका 7-7, 8-8 तास घेता, तर एक महिला जी माता आहे, जिला मूल सांभाळावं लागतं, जिला दवाखाना सांभाळावा लागतो, अशी कार्यकर्ता 8-8 तास कशी बैठकीला बसू शकते? तर तुम्ही कृतीशी जोड असलेल्या बैठका अल्पकालीन ठेवा, तर तुमच्यामध्ये महिलासुद्धा काम करू शकतील. ज्या वेळेला क्रांतिकारी महिला संघटना मी काढली त्यावेळेला त्या संघटनेतले लोक म्हणाले का युवक क्रांती दल असताना क्रांतिकारी महिला संघटना पाहिजेच कशाला, हा मतभेद होता तिथे. त्यानंतर मी भारिपमध्ये गेले आणि काम करत होते. आम्हाला असं वाटतं की आंबेडकरांमुळे, बाबासाहेबांमुळे मतदानाचा अधिकार आम्हाला मिळाला आणि त्याचबरोबर हिंदू कोड बिलसाठी त्यांनी राजीनामा दिला. इथे हिंदू कोड बिल, समान नागरी कायदा ते सूत्र आहे. या महिलांना बरोबर घेऊन काम करत असताना खूपशा महिला अशा होत्या की ज्या कुठल्याच पक्षात नाही आहेत, त्यामुळे त्या कुणाची आघाडी होऊ शकत नव्हत्या. पण त्यांच्यासाठी धोरणात्मक विषय बदलण्यासाठी म्हणून आपल्याला सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांच्याबरोबर काम करणं क्रमप्राप्त होतं की जे महिला आयोगामार्फत किंवा चव्हाण सेंटरला शरद पवार साहेबांच्या बरोबर आम्ही काम करत होतो. आणि त्याच मुद्द्यांवरती ज्यावेळेला आम्हाला असं लक्षात आलं की आम्हाला असं सांगायचं बरं का, तू तर लहान असशील त्यावेळेला, की यांचं गव्हर्नमेंट आलं शिवशाहीचं की बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलून मनुस्मृतीची घटना आणणार आहेत. पण 95 साली तर माझ्या लक्षात आलं काहीच तसं झालेलं नाही. 95 गेलं, 96 गेलं, 97 गेलं. उलट मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच जाती धर्माचे लोक मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे यांच्याशी जोडले जात होते. त्यामुळे 98 साली द्विध्रुवीकरण जे तुम्ही म्हणताय ते द्विध्रुवीकरण म्हणजे दोन केंद्र, एक बिगर काँग्रेसिझमचं डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी सांगितलेल्या भूमिकेचं राजकारण, आणि एक जे आहे की ज्याच्यामध्ये आता मोदी ज्याचं नेतृत्व करत आहेत, नरेंद्र मोदी, की ज्यामध्ये एक उजवी आणि डावी अशा पद्धतीचं थोडंसं म्हणताना तुम्ही उजवी डावी म्हणू शकता, पण आपण त्याला म्हणू शकतो की एक बहुपक्षीय आहे दोन्ही. आणि बहुपक्षांच्या मध्ये मग CRC असेल किंवा वेगवेगळे विषय असतील त्याच्यामध्ये त्यांचे मतभेद आहेत. मी तुला साधं सांगते, समान नागरी कायद्याच्या संदर्भात ज्यांचं समर्थन आहे ते एक आहेत, आणि समान नागरी कायद्याला समोरून किंवा आडपडद्याने विरोध असणारे लोक, त्यामुळे या बाबतीतलं ध्रुवीकरण आहेच ना झालेलं. बरोबर, अशा त्या पद्धतीने तुम्ही तो विचार करता. अगदी मोदींचा दौरा जरी झाला अमेरिकेचा तर काही लोक म्हणतात की त्याच्यामुळे फायदा झाला, भारतीय लोकांना उत्साह वाढला. काही लोक म्हणतात ते जाऊन काय भाषण करून येतात, त्यात आम्हाला काहीच म्हणायचं नाहीये. आता त्याच्यामुळे हे प्रत्येक बाबतीतलं जे राजकीय मत परिवर्तन आहे त्याच्यामध्ये दोन मोठे समूह तयार झाले. त्या दृष्टीने मी द्विध्रुवीकरण म्हणते. आणि जेव्हा द्विध्रुवीकरण होतं तेव्हा त्याच्यामधले छोटे छोटे जे लोक असतात त्यांना कुठल्या ना कुठल्या पक्षाबरोबर जाणं क्रमप्राप्त होतं, अन्यथा त्यांना काही स्थान राहत नाही. पण त्याला अपवाद झाला आपचा, की काही प्रमाणामध्ये दिल्लीमध्ये आपने त्या दोघांच्या मधून सुद्धा मार्ग काढला, जागा मिळवली. आपण जेव्हा एखाद्याशी भूमिका तुम्ही ध्रुवीकरणाच्या ज्या बाजूला जाता तर तेव्हा अनेकदा असं होतं की जिकडे सत्ता आहे तिकडेच जातात लोक. मग हे असं कसं काय, जी भूमिका बदलायची असेल तर सत्ता मिळवण्यासाठी किंवा सत्तेचं पद टिकवण्यासाठीच होते, तर हे कसं काय, म्हणजे असा हा योगायोग समजायचा का? योगायोग कुठला आला? उलट माझा जन्म जो आहे तो विरोधी पक्षासाठीच झालाय असं मी म्हणेन. कारण 2002 मध्ये मी आमदार झाले, तेव्हापासून 2014 पर्यंत म्हणजे 12 वर्ष आम्ही विरोधी पक्षात काम केलं. तेव्हा नाही आम्ही सोडला पक्ष तो सत्तेसाठी. आम्ही शिवसेनेची बाजू लढवत होतो विरोधी पक्षात असलो तरी, आणि आनंदाने लढवत होतो. आम्हाला नाही असं वाटलं की बाबा ताबडतोब आपण म्हणजे मंत्रिपद आली तरी सुद्धा आम्ही त्याच्यापासून लांब राहिलो तरी आम्ही बाजूला राहिलो. त्याच्यामुळे आता सत्तेत आहे ते जे आहे ते, पण मुळामध्ये सत्ता हे विकासाचं साधन आहे, सत्ता हे साध्य नाही आहे. त्यामुळे विकासाचं साधन म्हणून जर का केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये चांगलं काम जे करत असतील त्यांच्याबरोबर काम करून सामान्य लोकांना फायदा करून देणं. आता जसं शासन आपल्या दारीसारखा उपक्रम ते राबवत आहेत, चांगली गोष्ट आहे. लोकांपर्यंत योजना पोचल्याच पाहिजेत असं मला वाटतं. 2014 सालचं मंत्रिपद कोणामुळे हुकलं असं वाटतं? नाही, आता ते काही सांगता नाही येत. मला असं वाटतं की
ज्यांना मंत्रिपद पाहिजे त्यांची युती झाली असेल, त्यांनी सगळ्यांनी दबाव आणून सांगितलं असेल की ताईंना काय नाही दिलं तरी त्या कुठेच जाणार नाहीत, त्यामुळे यांना काहीच नाही दिलं तरी चालेल. त्याच्यामुळे त्या तरी एका चुकीच्या भावनेला धक्का बसला मी हे केल्यामुळे. अच्छा. म्हणजे आता मंत्रिपदाचा तर मी विसरून गेले विषय जो आहे तो, पण त्यावेळेला मला असं वाटलं की मला नाही मिळालं, पण मी सोडून दिल्या गोष्टी, मी काम करत राहिले. अच्छा. त्याच्यावर तुम्ही नाराजी कधी व्यक्त केली होती? नाही. की तशी शिवसेनेत पद्धत नसते का नाराजी व्यक्त करण्याची? काय असते शिवसेनेत पद्धत अशी आहे की साहेब तुम्ही जो योग्यच केलं तसं म्हणायचं. त्याप्रमाणे म्हटलं मी. त्याप्रमाणे तुम्ही म्हटलं तेव्हा पण. अच्छा. म्हणजे पण तुम्ही जो टोन असेल तेव्हा तो टोन उत्साहाचा नसेल, त्याच्या लक्षात नाराजी आली असेल ना तेव्हा? नाही, असं नाहीये. ते असं फ्रँकली चर्चा कधी झाली नाही नंतर त्यावरती. कारण 2014ला मी आमदार झाले तर त्यावेळेला सुद्धा खूप विरोध होता मला. मग त्याच्यानंतर सगळ्यांना वाटत होतं की 2020ला ते काही देणार नाहीत, पण 2020ला त्यांनी स्वतःचं जाहीर केलं तर सभागृहातच माझंही जाहीर करून टाकलं. तर मी म्हटलं एखाद्याच 2020ला आपल्याला आमदार करायचं असेल त्यांना, म्हणून त्यांनी 2014ला मंत्रिपद दिलं नसेल. ओके. असाही मी विचार केला. पण ते खरोखर मी तो प्रश्न विचारणार होतो की जेव्हा उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषद सदस्य झाले त्याच वेळेस तुम्ही त्यासोबतच तुम्ही पुन्हा आमदार म्हणून आलेले होत्या, म्हणजे त्यांचा तुमच्यावर खरंच विश्वास होता की त्यांच्यासोबतच त्यांनी तुम्हाला सभागृहात घेतलेलं होतं. असं नक्की काय घडलं? म्हणजे ठीक आहे, ध्रुवीकरण वगैरे एक राजकीय भूमिका असू शकते, पण वैयक्तिक संबंधामध्ये ती एक जी फट आहे, एक जी जी जागा जी निर्माण झाली ती कशामुळे नक्की निर्माण झाली? आता सगळ्याच गोष्टी जाहीरपणे सांगणं योग्य नाही आहे. परत कारण नसताना त्यांच्यावर व्यक्तिगत टीका प्रत्यक्षपणे केल्यासारखे होते. परंतु ज्या हेतूने ते मुख्यमंत्री झाले तर कोविड काळामध्ये त्यांनी जरी काम चांगलं केलं असलं तरी सुद्धा नंतरच्या काळामध्ये सुद्धा मला असं वाटलं की मगाशी जे मी म्हटलं की 80% समाजकारण जे होतं तर ते समाजकारणाला जो न्याय द्यायला पाहिजे होता, तर लोकाभिमुखता किंवा लोकांना प्रश्नांमधून तोडगा काढण्यासाठी ज्या प्रकारे काम करायला पाहिजे होतं तर ते द्यायला तेवढा त्यांना वेळ देता आला नाही, आणि मग ते काम पण डेलिगेट झालं नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की खूप कामाची कोंडी झाल्यासारखी वाटली. मी तुम्हाला उदाहरण देईन की आपण आंबीलोड्याचा प्रश्न घेऊया की आंबीलोड्याचे ती घरं पाडण्यासाठी कुणाचा वरदहस्त होता हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी बायचान्स 4 दिवस आधीच उद्धव साहेबांना भेटून ते कानावर घातलं होतं, त्यामुळे लगेच मग त्यांनी एकनाथ शिंदेंनी स्टे दिला, त्याच्यानंतर कोर्टाने स्टे दिला आणि ते वाचलं. पण सकाळी 8 वाजल्यापासून ते 11पर्यंत बुलडोझरनी घरं पाडतायत आणि त्याच्यामध्ये कुणीच हस्तक्षेप करत नाही. अशा वेळेला मुख्यमंत्री म्हणून साहेबांना मी भेटलेले नसते 4 दिवस आधी, तर मग काय झालं असतं? तर मग असे शेकडो प्रश्न असे आहेत की जे साहेबांना भेट न मिळाल्यामुळे ते सुटू शकले नाहीत. शेकडो प्रश्न. त्यामुळे हा जे सफोकेशन किंवा अस्वस्थता असते. मी दुसरं उदाहरण देईन की एक वारकऱ्यांचा होता ग्रुप, त्यांना हे झाला होता, मोठा अपघात झाला होता, तर त्यांना कॉम्पेन्सेशन मिळालं. पण ते कॉम्पेन्सेशन कधी मिळालं? ज्या वेळेला शिंदेचं ते गुवाहाटीला निघून गेले आणि आता 4-5 दिवस उरलेत मुख्यमंत्रीपद जायला उद्धवजींचं, त्या मधल्या पिरियडमध्ये मला मग सचिवांनी फोन करून सांगितलं की आपण त्यांना निधी देतोय. 2 वर्षापूर्वी झालेल्या अपघाताचा निधी द्यायला तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर एवढे वर्ष का लागावेत? प्रस्ताव इथून 1.5 वर्षापूर्वी दिलेला आहे सरकारमधून. अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्या उदाहरणांच्या मध्ये आम्हाला वाईट वाटलं की त्याच्यामध्ये जेवढं CM ऑफिसने लक्ष द्यायला पाहिजे होतं तेवढं झालं नाही. मी अजून एक उदाहरण सांगते. काही पोलीस अधिकारी आहेत की ते चांगले पोलीस अधिकारी आहेत, पण ते कारण नसताना भरडले गेले. का भरडले गेले आम्हाला कारणच कळलं नाही. जे लोकांनी प्रामाणिकपणाने काम केलं होतं असे सुद्धा काही अधिकारी होते, पण नाही त्यांना न्याय दिला गेला. अच्छा. त्यामुळे तुम्ही म्हणजे एका वाक्यात तुमचं जर समराईज मी केलं तर ते बरोबर ठरेल का? मग उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून सरस आहेत? मला असं वाटतं की कृतीमध्ये तर ते सरस आहेतच. आता बाकी पुढच्या काळामध्ये सगळ्यांना बरोबर नेणं किंवा प्रत्यक्ष लाभ लोकांपर्यंत पोचणं याचं उत्तर काळ देईल, पण ते वेळाच्या बद्दल आणि लोकांना भेटण्याच्या बद्दल जास्त वेळ देतात एवढं तर नक्की आहे. अच्छा. पण तुम्ही जे समाजकारणाचा मुद्दा मांडता तर एकनाथ शिंदेच्या आत्तापर्यंत गेल्या 1.5-2 वर्षामध्ये कोणतं समाजकारण तुम्हाला जाणवलं की जे तुम्हाला जे शिवसेनेकडनं अपेक्षित होतं, उद्धव ठाकरेंकडनं अपेक्षित होतं? नाही, मुळामध्ये एक लक्षात घ्या की एकनाथ शिंदेचा आणि माझा परिचय पण 20 वर्षाचा आहे. असं नाही आहे की ते मुख्यमंत्री झाले आणि गुवाहाटीला गेल्यानं माझा परिचय झाला. ते विधानसभेत ज्याला होते तेव्हा मी विधान परिषदेत होते आणि 2005 पासून सातत्याने आम्ही संपर्कात आहोत. इनफॅक्ट मला सांगायला हरकत नाही की 2014ला सुद्धा
ज्यावेळेला ते मंत्री झाले त्यावेळेला सुद्धा मला मंत्रिपद मिळावं म्हणून त्यांचा प्रयत्न होता त्यावेळेला. आणि उपसभापती जेव्हा मी झाले त्यावेळेला सुद्धा उद्धव साहेबांच्याकडे शब्द टाकण्यामध्ये ते होते. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे आमचे कलिग होते. मी संपर्क प्रमुख असताना सुद्धा त्यांना इथे बोलावलेलं होतं. आणि ठाण्यामध्ये त्यांनी जसं काम उभं केलं तसं पुण्यामध्ये त्यांचा उपयोग होईल अशी आमची भूमिका होती. ते मला तिथे देवीच्या आरतीला किंवा कार्यक्रमाला बोलवायचे. महानगरपालिकेच्या प्रचारात आम्ही जात होतो. त्यामुळे एकनाथ शिंदे हे एक अत्यंत कृतिशील मंत्री असल्यामुळे उद्धव साहेबांचा त्यांच्यावर विश्वास होता. आणि त्याचप्रमाणे आम्हालाही ते विरोधी पक्षनेते किंवा मंत्री म्हणून सहकार्य देत होते. त्याच्यामुळे असं काही नाही आहे की उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे अशी आपण तुलना करावी. पण मला दुसरं असं जरूर वाटतं की एवढ्या आमदारांना 40-50 आमदारांना सांभाळत असताना काही कमी जास्त गोष्टी झाल्या तर शेवटी दोन व्यक्तींमध्ये काही फरक असतो. पण अगदी महत्त्वाचा फरक असा आहे की एकनाथ शिंदे आणि उद्धवजी ठाकरे यांच्या दोघांच्या कामाच्या मध्ये किती तास दोघं काम करतात याच्यातच फरक आहे. अच्छा, ओके. तुमचा मातोश्रीवर चांगला दांडगा संपर्क होता ही चर्चा होती. रश्मी ठाकरेंचं काही या सगळ्या कालावधीमध्ये काही संभाषण तुमचं काही झालं का? रश्मी ठाकरेंचं एक 8 दिवस आधीच त्यांचं माझं थोडं फोनवर बोलणं झालं होतं. त्यांना असं वाटत होतं थोडं माझ्यात अंतर पडत चाललंय त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये. तर मी त्यांना म्हटलं मी एकदा भेटून तुम्हाला सांगते सगळं काय वाटतंय ते मला. पण मग तशी काही वेळ आली नाही जायची आणि सांगायची, कारण सांगूनही काही पॉईंट नव्हता त्याच्यामध्ये. पण त्यांना वाईट वाटलं, बरंचसं वाईट वाटलं. त्यांनी ABP माझ्या त्या कार्यक्रमाच्या नंतरही त्यांनी कॉल केले होते पण मी काही घेतले नाहीत ते. पण मला असं वाटतं की त्या का नाही घेतले कॉल? नाही काय तर ते खूप साधेपणाने सगळं बघतात. त्यांना असं वाटतं की समजूत त्यांनी घातली की सगळी पटेल. पण काही राजकीय इश्यू असतात. आता 370 कलम किंवा तलाक पीडित महिलांचा प्रश्न याच्यावरती या वैचारिक भूमिकांमध्ये वहिनी काय करणार? शिवसेनेने कुठं विरोध केला 370 हटवण्याला? विरोध करणं आणखीन जे करतायत भूमिका त्यांचंच रोज चारित्र्यहनन करणं या दोन गोष्टींच्या मध्ये हे आहे ना, म्हणजे एकमेकाचा विरोध आहे. ओके, विरोधाभास नाहीये, विरोधी भूमिका आहे. बरोबर, विरोधच भूमिका आहे. त्यांना आपण वाटेल ते बोलतोय, त्याच्यानंतर काही त्यांना नावं देतोय. तर ह्या अशाला ते जे करतायत अगदी राम जन्मभूमीच्या बद्दल, तर त्या संदर्भात सुद्धा कुठे उघडपणाने तर काही भूमिका येतच नाही ना याच्याबद्दल. आणि ती त्यांना घ्यायची नाहीये. ते त्यांनी आज आता ठरवलेले साथीदार आपले कोण आहेत, तर त्यांनी साथीदार काँग्रेस आणि NCP ठरवलेले आहेत. उद्या एखाद्याच खूपच जड झालं तर ते म्हणतील आम्ही एकला चलो रे, असंही बोलू शकतात ते त्याच्यामध्ये. पण हे सगळं करत असताना मला जे एक सलगपणाने सुसूत्र पद्धतीने राज्यस्तरावर आणि देशस्तरावर राजकीय भूमिका घेत आहेत त्यांच्यावर काम करणं सोयीस्कर आहे असं वाटतं. ओके, याच्यामध्ये एक संजय राऊत हे अनेकदा म्हणजे जे 40 आमदार गेलेले आहेत, तर संजय राऊतांचं जी सकाळपासून जी भूमिका सुरू असते तर त्याच्याबद्दल तुमचा काही आक्षेप होता? संजय राऊत हे मी पूर्वी पण बोललेली आहे. संजय राऊत हे कायम मला त्यांनी सहकार्य दिले व्यक्ती म्हणून. आता बाकीच्या आमदारांना त्यांचा काय अनुभव आला किंवा काय नाही तो प्रत्येकाचा त्याचा प्रश्न आहे. पण एक झालं की त्यांनी मवियाच्याबद्दल समर्थनाची भूमिका घेतली आणि माननीय पवारसाहेबांनी समर्थन केलं आणि मग उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मागे ते ED आणि हे सगळे विषय सगळा सुरू झाला. त्यामुळे मला असं वाटतं की अधिकाधिक मग ते चिडीतून आक्रमक बोलायला लागले. आणि मग ते आक्रमक बोलता बोलता त्यांनीच ते आक्रमक बोलावं अशी परिस्थिती तयार झाली आणि त्याचे ते कुठेतरी बळी झाले असं मला वाटतं. म्हणजे त्यांना त्याचा त्रास झाला त्याचा. आम्ही तर त्यांना बोललो होतो की बाबा तुम्ही आता हे तुमची आक्रमकता थोडी थांबवा. तुम्ही सल्ला दिला होता तसं? हो, मी सांगितलं होतं. म्हणजे तुम्हाला पटणार नाही पण तुम्ही विचार करा याच्यावरती की हे करा, वैचारिक टीका जरूर करा, परंतु व्यक्तिगत टीका आपण जे करतो त्यांच्याबद्दल व्यक्ती म्हणून तर ती थोडीशी तुम्ही सबुरीने घ्यावं असं वाटतं. आणि पक्षाने सुद्धा संजय राऊतांच्या हिताच्या दृष्टीने आणि त्यांच्या स्वतःच्या हिताच्या दृष्टीने अजून काही प्रवक्त्यांना स्थान द्यायला पाहिजे होतं. म्हणजे मीच असं नाही, मी तर उपसभापती असल्याने बोलू शकत नव्हते अनेक बाबतीमध्ये, पण अजून काही प्रवक्ते त्याच्याबद्दल ते सक्षम करता आले असते तयार की जे एक टीम म्हणून बोलतायत असं चित्र आपल्याला दिसलं, चित्र निर्माण झालं असतं. उदाहरणार्थ अनिल देसाईंसारखा माणूस की जो इंग्लिश हिंदी मराठी तोही चांगलं बोलू शकतो, प्रियंकाही बोलू शकते. त्यामुळे तेवढ्याच जोरदारपणाने म्हणजे संजय राऊतांना कमी करावं असं माझं म्हणणं नाही आहे. संजय राऊतांना परवा नाही, त्यांना याच्यावरती लोकांनी मत विचारलं, ते म्हणतात नाही मी वीर आहे आणि मला काही याचं पडलेलं नाही. शेवटी किती तुम्ही कुटुंबाला आणि स्वतःला हे करायचं सण त्यांना ते म्हणतात 80 धाराव्रत मी स्वीकारलेलं आहे. पण मला असं वाटतं कुठल्याही नेत्याने कुठल्याही कार्यकर्त्याला एवढं गृहीत धरणं चुकीचं आहे. बरोबर, असं माझं मत आहे त्याच्याबद्दलचं जे आहे ते. आणि असा प्रश्न विचारला जातो की म्हणजे उद्धव ठाकरेंनी भाजपची जी भूमिका होती ती म्हणजे साथ सोडली 2019 मध्ये.
पण असं तुमच्यापैकी कुणी होतं का की नाही बुवा हे आपण जे मवियाबरोबर जातो आहे हे चुकीचं, पुढे आपल्याला चुकीचं पाऊल पडतंय, असं कुणीतरी सांगितलं होतं का त्यांना? सांगायला चर्चा झाली पाहिजे ना. सगळं चॅनेलवरूनच दिसत होतं. ट्रायडंटला मीटिंग, हिल्टनला मीटिंग, इकडे गेले तिकडे गेले तिकडे गेले. आणि उद्धवसाहेब मुख्यमंत्री होणार आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनी मुख्यमंत्री व्हावं की नाही याच्यावर आमचं मत विचारलं होतं. महापौर बंगल्यात आम्ही होतो. आता अशा वेळेला आम्ही शेवटी शिवसेना समर्थक आहोत आणि आम्हाला पण आयुष्यात हे वाटत होतं की उद्धवसाहेब मुख्यमंत्री व्हावेत म्हटल्यावरती आम्ही म्हणणारच ना की मुख्यमंत्री तुम्ही व्हा म्हणून. साहेबांनी आमची अशी फ्रँकली चर्चा केली होती की आम्ही काय करावं असं वाटतं, तर आम्ही म्हटलं तुम्ही व्हा मुख्यमंत्री. पण मुख्यमंत्री व्हा याचा अर्थ एवढी कार्यकर्त्यांची कोंडी होईल असं नव्हतं वाटलं. असं वाटलं होतं कार्यकर्ते आणखीन याच्याबद्दल आपण एक कुठेतरी ठामपणे आपली भूमिका राहील आणि आपण काम करत करत पुढे जाऊ. म्हणजे भाजपच्या बरोबर सुद्धा थोडी कोंडी होती, ती फोडतच गेलो होतो. तसं याच्यातून सुद्धा मार्ग निघेल असं वाटत होतं त्याच्यामध्ये. पण तसा मार्ग काही निघाला नाही. ते मार्ग निघाला नाही म्हणण्यापेक्षा आमचे मंत्री आणि आमदारांचं हे म्हणणे की त्यांना जो सपोर्ट मिळाला होता मुख्यमंत्री म्हणून तो मिळाला नाही आणि त्याच्यामुळे मग अमुक एक लोकांच्या मर्जीने त्या गोष्टी होत राहिल्या त्या ज्या आहेत त्या. तर याच्यामध्ये एक असा प्रश्न आहे की उद्धव ठाकरेंसोबत आता जी काही पदावरची जी काही माणसं आहेत ती फार अगदी मोजकी राहिलेली आहेत. यात आणखीन काही घट होऊ शकते? मला असं वाटतं माणसं राहतील बरोबर, परंतु दुर्दैव वाटतं की सहानुभूती जरी असली तरी कार्यकर्ता खचत चाललाय. आणि दुर्दैवाने जसं काही चळवळींचं झालं की पक्ष फक्त फुटत नाही तर पक्षाचा कार्यकर्ता निष्प्रभ होतो, तसं थोडंसं होत चाललं. कारण त्यांना कार्यक्रमच आपण दैनंदिन देत नाही. त्यामुळे आता कार्यकर्ते फक्त एवढीच वाट बघतात की निवडणूक कधी येईल आणि आपण त्याचा प्रचार कधी करू. पण ते आपलं लोकप्रियता प्रचारात प्रतिबिंब करण्यासाठी जो दैनंदिन कार्यक्रम दिला पाहिजे पक्षाने तो काहीच दिला जात नाही. त्या तुलनेत आदित्य ठाकरे भरपूर फिरत आहेत की प्रत्येक ठिकाणी जात आहेत ते, पण त्याच्यामध्ये मतदारसंघ आहे किंवा त्यांनी काय नियोजन केलं काही मला माहीत नाही कशा पद्धतीने केलेलं आहे. तुमची जी पुढची इच्छा असेल ती 2024ला स्वतः विधानसभा किंवा लोकसभा रिंगणात थेट उतरावं अशी काही इच्छा आहे का? मी अलीकडे तुम्ही जर माझं पाहिलं असेल मी 3 महिने आधी ठरवते काय करायचं ते. कारण इतकं राजकारण बदलत असतं की खरं फार पुढे 2014ला आम्हाला वाटलं की आता युती राहणार, ती युती तुटली. 2019ला अजिबात युती होणार नाही तर युती झाली लोकसभेच्या वेळेला. त्याच्यानंतर 2019ला परत विधानसभेला तुटली. त्याच्यानंतर मविया बरोबर गेलो. बरं शिंदे असे बाहेर निघतील आणि एवढे आमदार जातील असंही वाटलं नव्हतं. त्याच्यामुळे एवढ्या अनपेक्षित गोष्टी घडत आहेत. अशा वेळेला आपण खूप पुढचा विचार करण्यात मला काही अर्थ नाही वाटत. मला उलट वाटतं की लोकांचा जो समूह आहे, मग आता ऊसतोड कामगारांच्या महिलांवर मी काम करते किंवा अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे विषय, त्या विषयांच्या बरोबर आपण काम करत राहावं. ते तरतील विषय, ते विषय बुडता कामा नयेत. ते विषय कसे आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने घेता येईल ते आपण काम बघावं. आणि जे असे रंजले गाजलेले लोक आहेत त्यांना आधार देण्याचं या परिस्थितीमध्ये आपण काम करावं स्वतःचा विचार करण्यापेक्षा, असं मला तर वाटतं. पण समजा शिंदेकडनं ऑफर आलीच नाही ताई तुम्ही उभ्या राहा, नाही मी त्यांना सांगेन की मी जरा योगेश कुटेंचं मत घेते आणि मग काय ते सांगते. आमचा पाठिंबा असेल तुम्ही असं काही नाहीये. मला मी उपसभापती पदावर अत्यंत समाधानी आहे आणि काम जेवढं चांगलं करता येईल तेवढं विधिमंडळाचा सगळा फायदा राज्याला होऊ शकतो असं मला वाटतं. तुमच्या उपसभापती पदाला 4 वर्ष पूर्ण होत आहेत. या 4 वर्षाचा अनुभव तुम्ही कसा व्यक्त कराल की कशी राहिली 4 वर्ष? कारण त्याच्यामध्ये अनेक स्थित्यंतरं घडली, त्याच्या पुढे येतोच आहे. पण तुमचं फर्स्ट रिॲक्शन? आपलं मराठीतलं वाहिनी आहे, परंतु एक सुरुवातीलाच सारांशाने सांगायचं झालं, हजारो ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश में दम निकले, मेरे अरमा बहुत निकले फिर भी कम निकले. त्यामुळे भरपूर काम झालं पण अजून काम करायचं बाकी आहे. पण या कालावधीमध्ये 3 सरकारं बदलली, जवळपास 4 सरकारं बदलली. म्हणजे एक युती सरकार, म्हणजे फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही पहिल्यांदा उपसभापती झाल्या. त्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री, दादा उपमुख्यमंत्री, असं घटकेचं झालं. नंतर तुमचे जे नेते ते उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आणि आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. तर या 4 सरकारचा कारभार किंवा प्रामुख्याने 3 सरकारचा कारभार तुम्ही पाहिला तर या कालावधीमधला फरक तुम्हाला काही जाणवतो आहे का? 2002मध्ये मी आमदार झाले तेव्हापासून उपसभापती मी 2019मध्ये झाले. म्हणजे त्या 17 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा मी सन्माननीय विलासराव देशमुख, सन्माननीय सुशीलकुमार शिंदे, सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण, सन्माननीय अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांचं कार्यकाल पाहिलेला होता. त्या काळातले वेगवेगळे गृहमंत्री, गृहराज्यमंत्री, कृषी मंत्री यांचंसुद्धा कामकाज पाहिलेलं होतं.
विरोधी पक्षनेते म्हणून आमच्या सभागृहामध्ये, तेव्हा शिवसेना भाजप विरोधी पक्षात होतं, तर पांडुरंग फुंडकर, विनोद तावडे, नितीन गडकरी यांचं काम पाहिलेलं होतं. तर अशा पद्धतीने वेगवेगळी व्यक्तिमत्वांची संधी मिळते, हेच वैधानिक कामातलं फार मोठं यश आहे. दुसरं, मला ज्यावेळेला मी आमदार होते त्यावेळेलासुद्धा सगळ्यांचं कायम सहकार्यच मिळालं सर्व पक्षांकडून. आणि सन्माननीय आर आबा तर गृहमंत्री होते, तर मी इकडून विरोधी पक्ष म्हणून कुठली गोष्ट मांडली की ते अगदी तत्परतेने ती मान्य करायचे. आणि त्याच्यामुळे आजसुद्धा देवेंद्र फडणवीसांची भूमिका तशीच असते. मला उपसभापती म्हणून पदाला जसा सन्मान आहे, तसं माझं काम जे आहे ते काम माझं वैयक्तिक काम नाही आहे. तर हजारो महिलांना न्याय देण्याचं जे काम मी केलं त्याचा आदर सगळेच जण करताना मला दिसतात. आणि राजकीय मतभेदाच्या पलीकडे जाऊन हे त्यांनी जे मला सहकार्य दिलं सर्वांनी, त्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. बरेच लोक असे असतील की ज्यांना एखाद्यास काही वेळेला मला दुखवावं लागलं असेल किंवा त्यांना शांत राहावं लागलं असेल किंवा एखाद्या गोष्टीत महिला अत्याचाराच्या विषयावरून मतभेद झाले असतील, पण तरी हळूहळू कामाचे स्वीकारणं, कामाच्याबद्दल आदरभाव असणं आणि मलाही त्यांच्याबद्दलचं माहिती होणं की काय हेतूने कोण काय बोलत असेल, या दृष्टीने अत्यंत अविस्मरणीय असा हा कालखंड आहे असं मला वाटतं. अनेकदा म्हणजे शरद पवारांविषयी असं बोललं जातं की ते कधी वेलमध्ये उतरले नाहीत. तुम्ही आता त्या वर्गाच्या म्हणजे उपसभापती मुख्याध्यापिका आहेत, तर तुम्ही जेव्हा विद्यार्थी होता, आमदार होता, तेव्हा तुम्ही स्वतः कधी असं अकांड तांदो, वेलमध्ये उतरणं, घोषणा देणं, फलक धरणं असं केलेलं आहे उद्योग? हे पहा कसं असतं, आज आपण अमुक एका प्रकारे भूमिका मांडायची आणि ती मांडायला जर का परवानगी दिली नाही तर आपण त्याच्यावरती आवाज उठवायचा असं ठरलेलं असतं. पण पक्ष कधी कुठला सांगत नाही की तुम्ही वेलमध्ये जा का जाऊ नका म्हणून, तो ज्यांनी त्यांनी निर्णय घ्यायचा असतो. पण साधारणपणे विधिमंडळातले जे नेते असतात ते नेते जेव्हा मागे बघतात वळून, त्यावेळेला तुम्ही वेलमध्ये जायचा असा त्याचा अर्थ साधारणपणे गृहीत धरलेला असतो. आणि त्यामुळे साधारण नेते जेव्हा जातात किंवा नेते बोलायला लागतात किंवा त्यांना बोलायला दिलं जात नाही, त्यावेळेला मग आमदार वेलमध्ये जातात. तसं आम्ही सुद्धा विरोधी पक्षात असताना काही वेळेला वेलमध्ये गेलेलो आहे. पण राजदंड पळवणं किंवा असं काहीतरी जाऊन ते भात आपटणं बाकावर वगैरे असं मी कधी केलेलं नाही आहे. मर्यादित आपण फार तर जागा सोडून थोडं पुढे येणं, काही घोषणा देणं एखाद्या वेळेस असं केलेलं आहे. पण ज्या क्षणी ते सभापती किंवा अध्यक्ष सांगतील की नाही तुम्ही जागेवर जा, तर ते पण मान्य केलेलं आहे. पण तरी काही वेळेला मग राग आला आणि आपला मुद्दा जातच नाही म्हटल्यावर विरोधी पक्ष सभात्याग करायचा. तसा सभात्याग करायचा, पण सारखं मग वाईट वाटायचं की आता आपलं कामकाजाचं काय, त्यामुळे परत येऊन कामकाजात लक्ष घालायचं, परत दुसऱ्या दिवशी सभात्याग, असं सुद्धा काही वेळेला झालेलं आहे. पण ज्या वेळेला एखाद्या विषयावर चर्चा पाहिजे असते विरोधी पक्षाला आणि ती चर्चा सत्ताधारी पक्ष देत नाही, त्यावेळेला जास्त संघर्ष वाढतो. काही वेळेला असंही होतं की केंद्रीय प्रश्न असतात, आता उदाहरणार्थ मणिपूरचा प्रश्न, तर त्या प्रश्नावरती राज्यात तसं म्हटलं तर आपण आंदोलन करू शकत नाही, पण शेवटी तो संवेदनशील प्रश्न असल्यामुळे तो घेतला जातो. मग त्यावेळेला सभापतींनीच बोलायचं असा मार्ग आम्ही काढला. त्याच्यामुळे थोडाफार गोंधळ झाला तरी मी स्पष्ट केलं की हे सभागृह मणिपूरमधल्या भगिनींच्या बरोबर आहे. स्वतः मी अमित शहाना पत्र लिहिलं होतं की आपण याच्यामध्ये लक्ष घाला. त्यांनी मला उत्तरही पाठवलं की तुमचं निवेदन मिळालेलं आहे म्हणून. पण आजही मणिपूरमधली जी परिस्थिती अशांत आहे, त्याच्यात केंद्र सरकारने जेवढं लक्ष घालते तेवढं चांगलंच आहे असं मला वाटतं. पण महिला अत्याचाराच्या प्रश्नाचं राजकीय भांडवल केलं जाऊ नये या मताची मी आहे. मी स्वतःही कधी केलं नाही ते, आणि इतरांनी तसं करू नये की अमुक एक आरोपी अमुक एक पक्षाचा आहे म्हणून कुठलाही पक्ष असं सांगत नसतो की सगळ्यांनी जाऊन बलात्कार करा किंवा कुठलाही पक्ष सांगत नसतो की सगळ्यांनी जाऊन छेडछाड करा. पण त्या प्रवृत्ती राजकीय बाहुबली असतात त्यावेळेला त्यांना ते पाठीशी घालतात. हे एक पुरुषप्रधान राजकारणाचा भाग आहे. आणि जोपर्यंत महिलांच्या जागृतीचा दखल संवेदनशील नेते घेतात तोपर्यंत मग अशा लोकांवरती काबू राहतो असं मला वाटतं. अच्छा, ती दखल घेणं गरजेचं असतं विधिमंडळातसुद्धा. अनेकदा म्हणजे तुम्ही जेव्हा सभागृहामध्ये असता तेव्हा मी कधी कधी कठोर झालेलं टी व्हीवर आम्ही पाहतो. तर जे कठोर होण्यासाठी काही लोक तुम्हाला उद्युक्त काही करतात का? म्हणजे आम्ही आत्ता या गेल्या सरत्या अधिवेशनामध्ये गोपीचंद पडळकरांनी तुमचं एक कडाक्याचं एक वाद म्हणा असं झालेला होता. तरी अशी वृत्ती तुम्ही कशी काबू ठेवता किंवा पडळकरांबाबतच असा काही प्रॉब्लेम होतो का की असे अनेक काही एक उन्हाळ विद्यार्थी तुमच्या क्लासमध्ये आहेत? आता तुम्ही सगळा शब्द वापरत आहे ना, मी खरं सांगू का, मी 2007 ते 2018पर्यंत प्रवक्ता म्हणून काम करत होते. आत्तापर्यंत प्रवक्ता पदावर होते. त्याच्यात मला अनेक प्रकारचे पत्रकार भेटले. त्यामुळे त्यांच्याशी बोलून मला जी सवय झाली त्याचा मला उपसभापती म्हणून फार फायदा झाला. कशा पद्धतीने कंट्रोल करायचं आहे बघण्यासाठी, आणि त्याच्यामुळे कोणाचा काय हेतू असेल वगैरे ताबडतोब कळतं. आणि एखाद्या माणसाला जेव्हा डावललं जातं काही कारणामुळे, म्हणजे त्याच्यात त्या व्यक्तीला डावलायचं नसतं, पण ॲज अ सिस्टीम ती पाळावी लागते की 10 मिनिटंच बोलता येईल, तुम्हाला 45 मिनिटं प्रत्येकाला बोलायची नाही संधी मिळणार. तर या गोष्टी स्वतःला स्वीकाराव्या लागतात. त्या जर का स्वीकारल्या नाहीत तर मग मनुष्य असं गृहीत धरायला लागतो की मग
फडणवीस 45 मिनटं बोलतात तर मी पण 45 मिनटं बोललं पाहिजे, असं नसतं करायचं. सभागृहामध्ये आपले नेते बोलल्यानंतर उरलेला वेळ जो असतो तो वेळ प्रत्येक सभासदांनी वाटून घ्यावा आणि त्या वेळेचं नियोजन करावं, हे लोकशाहीमधला प्रघात आहे. तर ते त्या पक्षातले नेते सांगतात, पण त्याचं पालन करायचं की नाही शेवटी आमदार ठरवत असतो. आणि सगळं सभागृह वेठीला धरल्यासारखं जेव्हा होतं त्यावेळेला मग आम्हाला हस्तक्षेप करणं क्रमप्राप्त होतं. पण मला असं वाटतं की हा त्यांच्याबद्दलचा जो विषय होता तो संपलेला आहे. त्याच्यानंतर त्यांची आम्ही लक्षवेधी लावली, त्यांनी कामकाजी केलं. परंतु हा एक धडा आहे सगळ्यांनाच की अशा पद्धती, शेवटी मी एक सांगते तुम्हाला, काही वेळेला आम्ही नेम करतो. म्हणजे काय करतो, नेम करायचं म्हणजे नेम धरलेला नसतो, पण आम्ही त्यांची नावं घेतो आणि आम्ही नाव घेऊन ओळीने म्हणतो की आता तुम्ही अमुक अमुक जागेवर जाऊन बसा, अमुक जागेवर जाऊन बसा, जागेवर जाऊन बसा. त्याचा अर्थ जे आमदार असतात त्यांना कळतो की याचा अर्थ ही निलंबन होण्याच्या आधीची पहिली पायरी असू शकते. आणि तसं जेव्हा आम्ही बोलतो त्यावेळेला ते बहुतेक आमदार जे असतात ते ऐकतात आणि जागेवर जाऊन बसतात. आम्ही करायचो तसं. अच्छा, नाव घेतलं गेलं की साधारणपणे आपण ते चेअरचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे आणि आपण जागेवर आपल्या गेलं पाहिजे. तुम्हाला राग अनावर होतो तेव्हा तुम्ही काय करता सभागृहामध्ये, असं लक्षात जर की ऐकत नाहीये तेव्हा तुम्ही स्वतःला कूल कसं ठेवता? मुळात मला मनापासून राग आलेलाच नसतो, कारण मी त्यावेळेला मला जे सगळं ते चित्र दिसतं त्यावेळेला मी एका सर्जन जसं शस्त्रक्रियेकडे बघतो तशा पद्धतीने तटस्थ भूमिकेने बघते, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे ते सगळे माझ्याकडे सकाळी येऊन सांगून गेलेले असतात की ताई आम्हाला बोलायचं आहे. मग त्यातल्या जेवढ्यांना बोलता दिलं असतं ते आरडाओरडा करत नाहीत, पण त्यांना ज्यांना बोलता दिलं जात नाही ते जोपर्यंत बोलता येत नाही तोपर्यंत आरडाओरडा करतात. त्यामुळे यांना कधी संधी देता येईल हा मी विचार करते. पण एकाच वेळेला परवानगी न घेता जे बोलायचा प्रयत्न करतायत त्यांचं मला कारण माहिती नसेल तर मात्र मी त्यांना थांबवते. मग मी त्यांना अलीकडे सांगते की तुम्ही मला लेखी द्या, तुम्हाला काय बोलायचं आहे ते, मग तुम्हाला परवानगी देईन. मग कुठे पूल पडलेला असतो, कुठे अजून कुठे झोपड्यांना धोका असतो, अशा लोकांना मी दुपारच्या वेळेत बोलायला देते. पण सकाळपासून तो जो आमदार असतो, मी पण आमदार फक्त म्हणून काम करताना तसंच होतं, तोपर्यंत त्या आमदाराची जीवाची उलघाल होत असते. बोलायला मिळेल की नाही. कारण काय, त्याच्या बाहेरच्या समाजातल्या लोकांचा दबाव असतो की आमचा प्रश्न तुम्ही मांडा, भूमिहीनांचा प्रश्नाचा मोर्चा आलाय. आणि त्यामुळे ती त्यांची उलघाल ही सांगी वैचारिक बांधिलकीतून आलेली असते. म्हणून मला त्यांचा अजिबात राग येत नाही. उलट मला कौतुक वाटतं की बाबा हे त्यांचा प्रश्न मांडण्यासाठी बेफिकीर नाही आहेत. त्या दृष्टिकोनातून ते आवश्यक आहे. तो जो काय तुमचा जो उद्वेग असेल तो क्षणापुरता किंवा त्या म्हणजे मला ते केवळ वेळेचं नियोजन झालं पाहिजे आणि सर्व प्रश्नांना योग्य तो न्याय देता आला पाहिजे याच्यासाठी असतो. दुसरं, आयुध कुठलं कधी वापरायचं. आता समजा एक आजार आहे तर तो आजाराचं औषध कुठे घेऊन चालेल का? आता तुम्ही म्हणाल की गोळी घेऊन चालेल, 4 चौकात गुळण्या करून चालतील का? नाही चालणार. तसं कुठलं आयुध कुठला मंत्री असताना वापरायचं आणि कुठलं आयुध आपण आता नाही वापरायचं याचं पण तारतम्य आवश्यक आहे, तर त्याची इफेक्टिव्हिटी वाढते. ओके, तुम्ही आता 2002 सालापासून विधान परिषदेमध्ये आहात, तर असे कोणते उत्तम संसदपटू तुमच्या डोळ्यासमोर येतात की नाही यांनी सभागृहामध्ये प्रभावीपणे काम केलं, प्रश्न चांगले मांडले, उत्तर पण चांगली दिली, तर अशा कोणत्या नेत्यांचा अंतर्भाव तुम्ही त्याच्यामध्ये कराल? खूप जणांची नावं घेता येईल, पण एक पहिलं तर मी मधुकर सरपोतदार, प्रमोद नवलकर यांचा उल्लेख करीन. तसं काय वैशिष्ट्य होतं? त्यांचं वैशिष्ट्य नवलकरांचं असं होतं की थोड्या शब्दामध्ये ते बरोबर रेवडी उडवायचे आणि त्यांना काय म्हणायचं ते स्पष्ट व्हायचं. एक दिवस ते आले आणि ते म्हणाले काय झालंय, मी आलो आणि स्वच्छतागृह शोधत होतो, पण तिथे बघतो तर मंत्र्यांचं दालन, मंत्र्यांची संख्या एवढी वाढली की स्वच्छतागृहात मंत्री बसतात का काय असं मला शंका आली. अशा पद्धतीने ते एकदा कागद घेऊन आले, कागद घेऊन म्हणाले माझ्याकडे फार गरीब माणसाचं रेशन कार्ड आलेलं आहे आणि हा जो गरीब माणूस आहे त्याचं नाव विलासराव देशमुख आहे, तर त्याच्यामुळे म्हणजे ते खोटं रेशन कार्ड एकाने काढलेलं होतं. त्यामुळे एक छोट्याशा प्रसंगामधून सगळं सभागृहाला कसं वळण द्यायचं याची त्यांची हातोटी अजब होती प्रमोद नवलकरांची, आणि खरंच त्यांची आठवण येते. त्यामुळे सरपोतदार नेते होते, आमचे गटनेते होते. तर सरपोतदारांचं असं होतं की ते आधी सुरुवातीला शांत बसायचे, मागच्या बाकावरच्या आमदारांना बोलू द्यायचे, प्रश्न विचारू द्यायचे, आणि जेव्हा मंत्र्यांनी उत्तर दिलं पण ते समाधानकारक झालं नाही त्यावेळेला ते उभं राहायचे आणि बरोबर त्याला नेमकं खिंडीत पकडून पुढचा प्रश्न विचारायचे. त्यामुळे ती एक नेतृत्वाची गुण आहे की पहिल्यांदा नेतेच नाही तर बोलत सुटतात, तर मग कार्यकर्ते आणि आमदार जे आहेत त्यांना कसं बोलायला मिळणार, कार्यकर्ता आमदार जो आहे त्यांना. त्याच्यामुळे ते एक मला दिसतं. गुरुनाथ कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, पण साईबाबा संस्थांच्या संदर्भात जेव्हा विधेयक आलं त्यावेळेला त्यांनी, त्याच्यानंतर आमच्याकडे दिवाकर रावते होते, तासनतास त्याच्यावरती सभागृहामध्ये चर्चा झाली. BT देशमुखांचं असं होतं की शिक्षकांच्या प्रश्नावरती ते अगदी एक चालतं बोलतं ऑफिस होतं आणि दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांचं कामकाज काहीतरी ते करायचे, उत्तम कामकाज व्हायचं. दुसऱ्या दिवशी बॅनर लाईन फोटो अमरावतीच्या पेपरमध्ये, अगदी अँकर असायचा त्यांचा रोज अधिवेशनात, आणि दुपारच्या वेळानंतर मग ते 3 वाजता मात्र निघून जायचे बॅग घेऊन.
ते मग दुसऱ्या दिवशीच यायचे. ते थोडाच वेळ ते असायचे, पण ते 11 ते 3 मध्ये त्यांचं भरपूर काम करायचे. मग ते आझाद मैदानला जायचे, शिक्षकांच्या मिटिंग घ्यायचे. त्याच्यानंतर रामदास कदम, दिवाकर रावते, दीपक सावंत हे आमच्यावरचे सहकारी, विलास अवचट. त्याखेरीज भारतीय जनता पक्षाचे सुद्धा विनोद तावडे, आशिष शेलार, नितीन गडकरी हे आमच्याबरोबर सभागृहात होते. आणि त्याच्यामध्ये त्यांचे बरेचसे वेगवेगळे प्रश्न किंवा जे आले तर ते तयारी करून यायचे. आणि ज्याला तावडे विरोधी पक्षनेते होते त्यावेळेला त्यांची एक सवय होती की ते उत्तर जे असेल ना प्रश्नाचं, तर त्यांचा प्रश्न जरी असेल तर त्या प्रश्नावर काय उपप्रश्न विचारायचे ते भाजपच्या कार्यालयातून सर्व विरोधी पक्षांना वाटप व्हायचं. म्हणजे मग तो उपप्रश्नावर काय विचारायचं हे सगळ्या आमदारांना माहिती असायचं. ते खरं विरोधी पक्षनेत्यांनी केलं पाहिजे की जे अलीकडच्या वर्षांमध्ये काही होत नाही असं माझा अंदाज आहे. आणि इव्हन आमची कात्रणं वगैरे पद्धत अशी होती की कात्रणांच्या 4-4, 5-5 झेरॉक्स आम्ही ठेवायचो. आणि तो प्रश्न झाला आणि समजा बरोबर उत्तर मिळालं नाही तर भराभर ती कात्रणं पास ऑन करायचो, म्हणजे बाकीचे आमदार त्या प्रश्नांवरती विचारू शकतो. म्हणजे त्या प्रश्नाची तड लागेपर्यंत ते मंत्र्याला ते प्रश्न विचारत राहणं हे कसं विरोधी नेत्याचं होतं. आणि हे लेजिस्लेटर म्हणून विरोधी पक्षाचं जसं आहे तसं सत्ताधारी पक्षाचं असताना थोडक्या प्रश्नात उत्तर देणं हे मंत्र्यांची फार हातोटी असते. काही वेळेला मंत्री इतकी उत्तरं देतात की ते उत्तर ऐकून सगळे शेवटी वाट बघतात का आता कधी संपतंय. 15 मिनिटं होतात, 20 मिनिटं होतात, 25 मिनिटं होतात, उत्तरच संपत नाही. काही असतात ते नेमकी उत्तर देतात 3-4 वाक्यामध्ये. त्याच्यात उत्कृष्ट उत्तर देणारे मंत्री जे आहेत त्याच्यामध्ये मला स्वतःला देवेंद्र फडणवीसांचं एक खूप चांगलं वाटतं. एकदा तर एका प्रश्नाचं ब्रीफिंग नीट नव्हतं तर त्यांनी सांगितलं की मी हे उत्तर मागे घेतो आणि उद्या नीट अचूक उत्तर करून आम्ही त्याचं उत्तर देऊ, तुम्ही आम्हाला त्याच्यासाठी परवानगी द्या म्हणून. त्याच्यानंतर बाकी मंत्र्यांच्यामध्ये खडसेसुद्धा मंत्री होते, त्याला उत्तर चांगली द्यायचे. चंद्रकांतदादा पाटील आहेत, त्याच्यानंतर रावते आहेत, चांगल्या प्रकारची उत्तरं देत असतात सगळे प्रश्नांची उत्तरं. दिलीप वळसे पाटील आहेत, अजितदादा आहेत, या सगळ्यांची उत्तरं जी आहेत ती स्पेसिफिक आणि चांगली उत्तरं असायची. पण जेव्हा आता खडसेंचा उल्लेख निघाला म्हणून खडसे आणि महाजन जेव्हा वाद असे स्थानिक वाद उफाळून येतात तेव्हा तुम्ही काय करता, नेत्यांना कसं समजावून सांगता? नाही, ते समजावून सांगण्याच्या पलीकडचं आहे सगळं ते पहिली गोष्ट. कारण त्यांचे मनभेद झालेले आहेत त्यांचे जे आहेत ते, आणि त्यामुळे तरी मी त्यांना सारखी जाणीव करून देते की तुम्ही असं एकमेकाचा वादविवाद तिथे बसून काढू नका. पण त्यांना ते एकमेकांचं जमेना तुझं माझं करमेना तसं ते दोघांचं झालेलं असतं वातावरण की ते अगदी आले की अगदी वाटच बघतात आणि उलट एकमेकाला ऐकू येईल असं जवळ बसतात आणि चर्चा करतात. पण मी माझ्यानं असं सांगते तुम्ही मंत्री आहात, खडसे ज्येष्ठ नेते आहेत, तर जे काही झालंय ते त्याच्यावरती सभागृहात तुम्ही हे बोलू नका आणि लोकांच्या समोर करू नका. आता ते त्याचं पालन त्यांनी करावं पुढच्या अधिवेशनात. असे कोणते हॉटस्पॉट आहेत की ज्याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं? हॉटस्पॉट असं नाहीये. आहे एक जळगावचं आहे उदाहरण. काही वेळेला गुलाबराव पाटील असतील जळगावचे तिकडे, तर ते पण मग त्याच्यात सामील होतात त्याप्रमाणे जे आहे ते. बाकी रावते साहेब वगैरे होते त्यावेळेला ते कधीतरी शिक्षकांच्या प्रश्नावर चिडायचे आणि ते म्हणायचे आता हा प्रश्न बंद करा, याच्या किती वेळ चर्चा चाललेली, असं कधीतरी झालेलं आहे. पण तेच त्यांना जर का महत्त्वाचं वाटलं तर ते उभं राहून म्हणायचे की नाही मी शिक्षकांच्या प्रश्नावर आता अर्धा तास चर्चा करायला पाहिजे. दुसरं जयंत पाटील शेकापचे जयंत पाटील जे त्यांचा संसदीय कामाचा खूप अभ्यास आहे, त्यामुळे ते जेव्हा हात वर करतात तर त्यावेळेला काहीतरी व्हॅलिड प्रश्न असतात हे लक्षात घेऊन आपण त्यांना योग्य त्या पद्धतीने संधी देतो. तसंच मी असं म्हणेन की कपिल पाटील आहेत, ते अपक्ष सभासद आहेत. तसे वेगवेगळ्या सेक्टरचं प्रतिनिधित्व करणारे सभासद जे असतात, विक्रम काळे आहेत, ते त्यांच्या सेक्टरचा त्यांचा अभ्यास चांगला असतो, त्यामुळे ते जेव्हा प्रश्न विचारतात त्यावेळेला त्याला चांगली गती मिळते. तसंच आता उमा खापरे किंवा पूर्वी विद्या चव्हाण, हुस्न बानू खलिफे, नंतर कांता नालावडे, आता मनीषा कायंदे, ह्या ज्या महिला आमदार आहेत त्या जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा कोणीही मंत्री असतील तर साधारणपणे फार गांभीर्याने घेतात आणि त्याची उत्तरं व्यवस्थित द्यायचा त्यांचा प्रयत्न असतो, त्याला तोडगा निघायचा प्रयत्न असतो. आणि त्यांना महिला आमदारांची संख्या कमी असल्यामुळे परिषदेमध्ये त्यांच्या प्रश्नांचं जास्त, मग आम्ही काही वेळेला असं पण केलेलं आहे की सर्व महिला सदस्य म्हणून 97ची चर्चा लावतो, म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ द पार्टी. आणि ते शिवाजीराव देशमुख, रामराजे निंबाळकर हे परवानगी द्यायचे आणि मग त्याच्यात आम्ही त्या 97 चर्चेत महिला सदस्य बोलायचो. मग काही पुरुष आमदार म्हणायचे आम्हालाही बोलायचं, मग आम्ही पण ठीक आहे तुम्ही बोला पण आधी आम्ही मांडू. म्हणजे मंजुळा शेट्टेचं प्रकरण जेलमधलं ते आम्ही 97ची चर्चा लावली होती इरिस्पेक्टिव्ह ऑफ द पार्टी, तर त्याला चांगला प्रतिसाद मिळतो असं सुद्धा आम्हाला दिसून येतं. तुम्ही जेव्हा या उपसभापती झाले तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर कोणते आदर्श होते की म्हणजे आम्ही अगदी बाळासाहेब भारदेंपासून जयंतराव टिळक यांची पण नावं ऐकलेली आहे, तर तुमच्या डोळ्यासमोर काय होतं की एक आयडियल एक सभागृह आपल्याला चालवायचं आहे?
माझ्यासमोर जसे इथले आदर्श होते तसं माझ्या डोळ्यासमोर त्यावेळेला नजमा हेपतुल्ला ज्या राज्यसभेच्या उपाध्यक्ष होत्या, त्यांनी त्या काळामध्ये काम केलेलं होतं, किंवा लोकसभेचे अध्यक्ष म्हणून शिवराज पाटील, मनोहर जोशी सर, हे त्यांची कामं आपण टी व्हीवरून पाहिलेली होती. तर हे आदर्श होते माझ्यासमोर आणि मला असं वाटत होतं की पीठासीन अधिकारी म्हणून तुम्ही तशा पद्धतीने शांतपणे काम करू शकले पाहिजेत आणि त्याच वेळेला तुमचं वचक पण राहायला पाहिजे कामावरती. अच्छा, अनेकांना माहिती नसतं म्हणजे सर्वसामान्य जनतेला की प्रश्नोत्तरात तास, तारांकित प्रश्न, शून्य प्रहर, तर त्याबद्दल थोडक्यामध्ये एक म्हणजे मुख्याध्यापकांच्या तोंडीच ते जर आम्हाला व्याख्या जर काही कळल्या तर ते आमच्या प्रेक्षकांसाठी पण जरा चांगले होते. नाही, मुळात हे आमचे विद्यार्थी नाही आहेत, हे आमचे आमदारमध्ये कलिग नाही, विद्यार्थी म्हणजे आमचे वाचक. नाही. अच्छा, तुम्ही हेडमास्टर म्हणजे आम्ही एक शाळा समजतो, एक कॉलेज समजतो आणि त्याच्यात तुम्ही मुख्याध्यापिका आहात, पण सर्वसामान्य जनतेला आणि त्या संकल्पना कळत नाहीत की बाबा आमदार तारांकित प्रश्न म्हणजे काय असतो, लक्षवेधी म्हणजे काय असते, त्याचा निर्णय कसा होतो, ते जर सांगितलं तर ती प्रक्रिया आपल्या सर्व प्रेक्षकांना कळू शकेल. एक काय करा तुम्ही, मी बिझनेसची कॉपी तुम्हाला पाठवते. तर बिझनेस म्हणजे काय, तर रोजचं आपलं कार्यावली असते आणि त्या कार्यावली वेबसाईटवर असते, जी www.mls.org जी वेबसाईट आहे त्याच्यावरती आजची कार्यावली तर येणार नाही, पण अधिवेशन समजा 4 ऑगस्टला संपलंय तर 3 ऑगस्टच्या कार्यावलीत एक साधारणपणे 10 भाग असतात. मग त्याच्यामध्ये पहिलं सकाळचं सत्र जर का असेल तर त्याच्यामध्ये आदल्या दिवशीच्या राहिलेल्या लक्षवेधी किंवा जो कामकाज राहिलं असेल ते असतं. त्याच्यानंतर लक्षवेधी आणि तारांकित प्रश्नामध्ये फरक काय? एक असं आहे की प्रश्न 40 दिवस आधी द्यावा लागतो तुम्हाला आणि लक्षवेधी जे आहेत त्या 4 ते 5 दिवस आधी द्याव्या लागतात. कारण असं की लक्षवेधी म्हणजे ताबडतोबीच्या प्रश्नावरती लक्षवेधी आणि प्रश्न जे आहेत ते अनेक दिवसापासूनचे प्रलंबित असू शकतात, तातडीचे असू शकतात, परत तारांकित असतात, काही प्रश्न अतारांकित होतात, अल्पसूचना प्रश्न असतात, त्याच्यामध्ये असे प्रश्न असतात. पण प्रश्न हा रोज प्रश्नोत्तराचा तास असतो, तसं लक्षवेधीची वेळ असते. पण प्रश्नोत्तरामध्ये मंत्री ताबडतोब उत्तर देतात, लक्षवेधीची उत्तर देतात, पण लक्षवेधीमध्ये ताबडतोब लक्ष वेधण्यासारखा तो विषय आहे का नाही याच्यावरती ती लक्षवेधी होणार की नाही हे आमचे ब्रँचेस आहेत वेगवेगळ्या, म्हणजे E2 ब्रँच आहे किंवा बाकीच्या ब्रँचेस आहेत. तर ते सगळ्या आयुधांसाठी प्रत्येक आयुधासाठी 4 ते 5 आयुध असलेली ब्रँच असते. त्यामुळे लक्षवेधी प्रश्नोत्तर झाली की त्याच्यानंतर सरकारची कागदपत्र पटलावर ठेवली जातात. ती झाली की त्याच्यानंतर कमिट्यांचे रिपोर्ट येतात. ते झाल्यावरती विशेष उल्लेख म्हणून एक आयुध आहे. विशेष उल्लेख म्हणजे काय, समजा एक आता दिव्यांगांनी आपल्याला एक निवेदन दिले तर त्यांनी दिलेलं निवेदन समजा आपल्याला तारांकित प्रश्नात टाकता येत नाही आहे, पण सरकारने त्याची दखल घ्यावी असं आपल्याला वाटतंय, तर मग त्याचा विशेष उल्लेख म्हणून 101 म्हणून तो आयुध आहे, ते 1 दिवस आधी द्यावं लागतं. आणि मग जे त्यातले योग्य वाटतील ते ब्रँचचे लोक माझ्यासमोर ठेवतात आणि मग मी त्यांना मान्यता देते. त्याच्यामध्ये साधारणपणे छोटे छोटे प्रश्नसुद्धा घेतलेले असतात. विशेष उल्लेख झाले की त्याच्याखेरीज प्रस्ताव असतात रोज, म्हणजे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असे अल्टरनेट डेला प्रस्ताव देतात. लक्षवेधी आणि 93 म्हणजे स्थगन प्रस्ताव, म्हणजे एकदम गंभीर आहे, दरड कोसळलेली आहे म्हणून कामकाज थांबवून स्थगन. याखेरीज अजून एक आयुध आहे, त्याचं नाव 289 परिषदेमध्ये, म्हणजे आजचं सगळं कामकाज थांबवा आणि तुम्ही ह्याच्यावर चर्चा करा. मग तिथे सरकार सांगतं की नाही आम्ही चर्चा करायला तयार आहे. जसं आता उदाहरणार्थ दरड कोसळली त्याच्यावरती जेव्हा 289 दिली तेव्हा मी सांगितलं होतं, अजितदादांनी उठून सांगितलं की मी आजचा दिवस संपायच्या आत याच्यावरती निवेदन करतो. म्हणजे तेवढी तातडी ज्याची असेल त्याचं सरकार मग निवेदन तयार करतं की ना काय आज विरोधी पक्ष 289 मांडणार आहे याचा अंदाज घेण्याचं सुद्धा सत्ताधारी पक्षाचं हुशारी असते त्याच्यामध्ये, की त्यामधून ते अंदाज काढतात की बाबा आता हे 4-5 विषय त्यातले 289 येणार आणि समजा 12चा हाऊस असेल तर 11 वाजेपर्यंत त्यांना 289 देता येते. तर आमच्यासमोर यादी येते की आज या 5-6 289 आलेले आहेत आणि मी काय करते की सगळ्या 289च्या लोकांना 2-2 मिनटं बोलायला देते. त्यामुळे त्यांची जी भावना आहे व्यक्त करण्याची ती मिळते. मग अजिबातच बोलायला दिलं नाही तर मग आंदोलन होतं. आणि खूप वादाचा एक विषय असतो की प्रश्नोत्तरांच्या आधी आम्हाला 289 मांडायची परवानगी द्या. आणि संसदीय कार्यमंत्री म्हणून चंद्रकांत दादा पाटील असतील किंवा आम्ही असो, आमचा प्रयत्न हा असतो की प्रश्नोत्तराच्या तासानंतर आपण 289 द्याव्यात, म्हणजे प्रश्नोत्तर तरी सुरळीत होऊन कामकाज होऊ शकेल. याखेरीज अर्धा तास चर्चा एक शेवटची असते की जी उशिरा होऊ शकते. त्यानंतर प्रस्तावाच्या खेरीज हक्कभंगाचा प्रस्ताव एखाद्या माणसाबद्दल दिला जातो. विशेष हक्काच्या बरोबर जे कमिटीचे रिपोर्ट्स येतात त्याच्यावर पण चर्चा होते सभागृहांमध्ये. अशी एक 8-10 आयुध आहेत की ज्याच्यावरती चर्चा होऊ शकते. ओके. अनेकदा आम्ही ऐकतो की बुवा एखादा प्रश्न चर्चेला यावा न यावा याचं सुद्धा म्हणजे सेटिंग असतं, तर खरंच तसं काय असतं?
ते सेटिंग जर का कोणाचं असेल ना तर त्यांना घरी जावं लागेल उद्या, कारण असं काही करता येत नाही की प्रश्न काढून टाकायचा कोणाचा वगैरे. पण एक होतं की रोस्टर सिस्टीममध्ये तो प्रश्न पहिल्या 5-6 लागला तर तो चर्चेला येतो. पण त्याच्यासाठी सुद्धा आमच्या परिषदेत अशी पद्धत आहे की आमदारांचं बॅलेट असतं आणि आमदार तिथे सांगतात की बाबा मला पहिला प्रश्न माझा हा लागावा, पुढचे 5 प्रश्न हे लागावेत आणि उर्वरित प्रश्नांचा हा क्रम असावा. तर आम्ही ज्या आमदार म्हणून काम करतो त्याला काही प्रश्न अगदी आपल्याला असे येतात की अत्यावश्यकच आहेत समजा, तर तो पहिलाच प्रश्न लावायचा आपण, मग तो पहिल्या 5 येतोच. पहिल्या 5 तो येतोच. मग त्या दिवशी आपल्याला मात्र कामकाज जर का बहिष्कार पडला तर आपला तो प्रश्न जातो. मग अशा वेळेला काय लोक म्हणजे आमदार आम्हाला विनंती करतात तुम्ही फक्त प्रश्नोत्तर पुकारा. मग प्रश्नोत्तर पुकारली की ते आरडाओरडा सुरू केला तर मग काय होतं की गॅलरीमधले पत्रकार तो प्रश्नोत्तर पुकारल्यामुळे जे प्रश्नोत्तर आले पटलावर म्हणून ते बातमी छापील करून टाकतात, म्हणजे अधिकृत झालं ते, अधिकृत झालं ते जे आहे ते. असं सुद्धा होतं, त्याची अशी सुद्धा एक ट्रिक असते त्याची. पण म्हणजे काल आम्ही जेव्हा यांची विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची जेव्हा निवड झाली तेव्हा भास्कर जाधवने असा उल्लेख केला की सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये आंख मिचोली सुरू असते, डोळ्यावर काहीतरी खाना खुना इशारे सुरू असतात. तर असं तुमच्या सभागृहामध्ये काही घडतं का? नाही, असं प्रत्येकाकडे लक्ष ठेवता येत नाही ना कोण काय आंख मिचोली, एकमेकांना ऍडजस्टमेंटची काय सोय असते का? नाही, आता काही वेळेला दोन्ही लोक एकदम बाहेर जातात समजा लॉबीमध्ये, आता ते काय बोलले तर आम्हाला माहीत नसतं, ते वेगवेगळ्या वेळेला येऊन बसतात. पण बरेचशा लोकांचे कॉर्डियल म्हणजे चर्चासंवादाचे विषय असतात, पण याचा अर्थ त्यांनी काहीतरी संगनमत केलेलं असतं असं नाही आहे. कारण शेवटी विरोधी पक्षाला स्वतःच्या प्रश्नावर उत्तरं पाहिजे असतात आणि सरकारला स्वतःची विधेयकं, आपल्या मगाशाच्यात आयुध राहिलं ते विधेयकं मंजूर करून घेण्यासाठी सहकार्य लागत असतं. क्वचित असं होतं की काही वेळेला आपण समजा एक विषय देतो तर मंत्र्यांनी मला फोन केलेले आहेत किंवा येऊन लॉबीत ते भेटतात आणि ते विचारतात ताई तुम्हाला उत्तर काय पाहिजे, असे सुद्धा मंत्री असतात. आणि ते म्हणजे त्यांना खरं लोकाभिमुख मंत्री म्हणायला पाहिजे. आणि ते सांगतात की त्याच्यात केसमध्ये आता एक आदिवासी आश्रमशाळेतला मला विषय आठवतोय, त्याच्यात हे झालेलं आहे, आरोपी पकडलेत, मग काय करायला पाहिजे. मग आम्ही अशाला सांगतो नाही पण मुख्याध्यापकांनी दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रकार झाला आहे, त्यामुळे तुम्ही मुख्याध्यापकांवर जोपर्यंत कारवाई करत नाही आणि तेथे ते दुसरी महिला मुख्याध्यापक येत नाही तोपर्यंत ते प्रकार तसाच चालू राहील. मग ते लगेच ते स्वीकारतात. म्हणजे डॉक्टर रणजित पाटील मंत्री होते तेव्हा झालेलं आहे. त्याच्यानंतर बाकी मला आठवते की इतरसुद्धा म्हणजे ज्याला आपण म्हणू की आबा तर नेहमीच सभागृहाचा अंदाज घ्यायचे साधारण काय चाललंय ते, पण इतर वेळेला सुद्धा आपण एखादी सूचना केली तर मंत्री स्वीकारतात त्याच्यामध्ये. काही वेळेला मंत्र्यांशी बोलून पण लोक प्रस्तावात उल्लेख करतात, पण त्या मंत्र्यांनाही आवडतं की त्याला लोकांचा प्रश्न आपण सोडवतो. ओके, त्यामुळे त्यांचा पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स असतो. आणि काही मंत्री झोपल्याचे प्रकार आम्ही सभागृहामध्ये पाहिले, तर असे प्रकार वारंवार घडतात का? नाही, वारंवार नाही घडत. क्वचित कधीतरी असं होतं की एखादेच मंत्री सारखे झोपत वगैरे नसतात, एखादेच कोणी काय औषध घेतलं असेल किंवा थकले असतील किंवा काही ग्लानी आली असेल त्याच्यामुळे असं थोडंसं कधीतरी एखाद्याचं झालं असेल. पण त्याच्यामध्ये असं ते मुद्दाम काहीतरी झोपलेले वगैरे आहेत, कारण आमचं लक्ष असतं ना. हे पण कोणाला नींद झोप आली डुलकी आली तरी उपसभापती जागे असतात, उपसभापतीला काय सभापतीला झोपून चालत नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला म्हणजे अनेक असं लक्षात येत असेल की एखादं भाषण फारच रेंगाळलंय, कंटाळवाणं झालंय, तरी तुम्हाला ते ऐकावं लागतं, ते कसं सहन करता तुम्ही ते? मी जेव्हा आमदार म्हणून काम करत होते त्यावेळेला मला असं लक्षात आलं की आपल्याला भाषणात तर सगळं सभा कामकाज ऐकलं पाहिजे. मग मी काय केलं की मी नोट्स काढणं सुरू केलं. त्यामुळे जे कोणी बोलतील त्याचे माझ्याकडे एक वेगळी वही असायची आणि त्याच्यात मी त्या नोट्स लिहून ठेवायचे. त्याचा मला फायदा असा झाला की जे उत्तर देतात मंत्री तर त्या नोट्सला धरून त्यांनी उत्तर दिले की स्वतःला कळायला लागलं. दुसरं माझे काही कॉलम चालू होते पेपर्समध्ये, त्यांना लेख वगैरे लागायचे, तर ते बोलत असताना माझं एका बाजूला लेख लिहून व्हायचे. तसं सुद्धा लिखाण होऊ शकतं एखाद्याच आपलं टिपण किंवा काही मुद्दे जे आहेत ते, त्यामुळे ते होऊ शकतं. तिसरं, तुम्ही ऐकल्याशिवाय तुम्हाला कळत नाही की नवीन काय मुद्दा आहे. त्याच्यामुळे सभागृहात ज्यांना चांगलं संसदपटू म्हणून काम करायचं आहे त्यांनी उशिरापर्यंत बसलं पाहिजे सभागृहामध्ये. त्यामुळे बरेच लोक इथे तिथे फिरून येतात, काही करून येतात. आता तुम्ही मीडियाचे लोक खाली असतात, त्यांना भेटलं की बरं वाटतं, त्यामुळे बरेच लोक चक्कर मारून त्यांना पण भेटून येतात सगळेजण. पण सभागृहावरती आपण कॉन्सन्ट्रेशननी ऐकलं तर आपला बऱ्याच विषयांचा अभ्यास होतो. आणि काही वेळेला एखादा नवीन आमदार सुद्धा खूप चांगला मुद्दा मांडत असतो, मग अशांच्या लक्षवेधी किंवा वेगवेगळ्या औचित्य मी मुद्दाम त्यांना परवानगी देते. जसं राम पाटील नांदेडचे, त्यांनी विधवांच्या प्रश्नावरती लक्षवेधी लावलेली होती आणि ती
कशात म्हणजे बसवायची काय असं ते रुटीनमध्ये मागे पडली होती. पण मी जेव्हा शेवटच्या दिवशी नागपूर अधिवेशनात पाहिलं तर माझ्या लक्षात आलं की ती लक्षवेधी आवश्यक आहे. मग मी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं की ही लक्षवेधी आहे, एरवी आपण लक्षवेधीला उत्तर देत नाही, पण मी 4-5 लक्षवेधी चर्चेला घेणार आहे, त्याच्यातही मी घेईन, त्याला तुम्ही उत्तर नीट द्या. तर ते लगेच त्यांचा अभ्यास रेडीच असतो. ते आले, त्यांनी उत्तर दिलं आणि खूप म्हणजे एक सरकार त्यांच्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यायला तयार आहे हा पण संदेश गेला. तसंच यायला राजपूत भामटा समाज, त्यांच्यामधलं भामटा नाव काढून टाका म्हणून चाललं होतं, तर त्यात सुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्या समाजाचे प्रश्न होते. तर त्यामध्ये सुद्धा त्यांना मदत पाहिजे होती. मदत म्हणजे त्यांनी लक्षवेधी लावल्यावरती योग्य त्या पद्धतीने उत्तर येतंय की नाही हे बघण्याचं काम आम्ही करतो. याच्यामध्ये एकच की जेव्हा चर्चा होते लक्षवेधीची उत्तरे मिळतात, पण त्यांची अंमलबजावणी होती की नाही याच्यावर काय कायदेशीर प्रक्रिया आहे किंवा तुमचं लक्ष कसं असतं त्याच्यावर? नाही, मुळामध्ये खरं तर मंत्री किती सिरियसली घेतात लोकांचं अधिवेशनातलं म्हणणं याच्यावर खूपशा गोष्टी अवलंबून आहेत. कारण आमची चौकट जी आहे ती विधिमंडळाची, त्यामुळे मंत्र्यांनी ती बैठक घेतली की नाही हे बघणं त्या डिपार्टमेंटचं काम असतं. पण मी आता यावेळेला असं सांगितलं की बैठक तुम्ही घेतलीत, आश्वासन दिलं, आमदार म्हणाला ठीक आहे आम्ही बैठक घेतो. मी त्यांना असं सांगायला सुरुवात केली तुमची बैठक झाली की मला मेसेज करा आमची बैठक झाली म्हणून. म्हणजे काय होईल की निदान मला कळेल की यांची बैठक झाली तर विषय पुढे गेलाय, नाही तर पुढच्या अधिवेशनात तो आमदार येऊन म्हणतो बैठकच झाली नाही आमची. मग काही वेळेला आम्ही म्हणतो की आम्ही घेतो बैठक, पण प्रत्येक वेळेला मंत्री सुद्धा आमच्या बैठकीला सुद्धा येऊ शकतीलच असं नाही. तरी आम्ही बोलवलं की येतात, नाही असं नाही. पण सगळंच कामकाज दालनात करायचं असेल तर सभागृह कसायला असं एखादा सभासद म्हणतो. काय प्रत्येक गोष्टीत बैठक घ्यायची आवश्यकता नाही, पण ज्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. तर मग अशा वेळेला मी काही वेळेला टाईमलाईन देते. उदाहरणार्थ बघा, पत्रकारांना निवृत्ती वेतन 15,000 आहे, तर ते 20,000 करायची घोषणा केली. तर मग मी त्यांना सांगितलं की ते लवकर तुम्ही अंमलबजावणी करा. आणि त्याच्यानंतर दुसरे काही मुद्दे होते, त्यांना सांगितलं की तुम्ही ते व्याप्ती वाढवायची असेल शंका याची त्या महामंडळाची, तर ते तुम्ही डिसेंबर अधिवेशनाच्या आतमध्ये त्या सूचना घेऊन त्याला हे करा, अंमलबजावणी करा. सॅनिटरी मशीनच्या संदर्भात सुद्धा एक हक्कभंग आला, अनिल परवाने दिला, तर तो हक्कभंग ते जरी विरोधी पक्षात असले तरी हक्कभंग दाखल करून घ्या आणि त्याच्यावरती तो प्रसाद लाड म्हणजे जी हक्कभंगाची समिती आहे त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे. अशा प्रकारे त्याला आपल्याला चालना देता येते. जेव्हा हे सगळं कामकाज होतं आणि त्यानंतर दिवसभर सगळी भाषणं ऐकून वगैरे तुम्ही घरी जाता, तेव्हा कसं रिलॅक्स करता तुम्ही स्वतःला? तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मी खरं सांगायला हरकत नाही काही त्याच्यामध्ये. मी आले की घरी गेले की आधी पहिल्यांदा जरा फ्रेश होते, हातपाय धुते आणि मी पहिलं देवाला दिवा लावते. त्याच्यानंतर माझ्या एक ठराविक प्रार्थना आहेत, त्या अर्धा ते पाऊण तास मी प्रार्थना वाचते सगळ्या. ते वाचते किंवा ऐकते, दोनपैकी एक काहीतरी. तो अर्धा पाऊण तास मी कोणाशीच बोलत नाही, फोन पण घेत नाही त्या वेळामध्ये. आणि त्याच्यानंतर मग काही फोन कामं वगैरे असतील ती करते, मेसेजेस वगैरेंना उत्तर देते. पण मुख्यतः मला मनशांती किंवा दिवसभराच्या मनाचा ताण हा त्या प्रार्थनांमुळेच जातो आणि त्याच्यावरती मी एकाग्रतेमुळे एवढा सगळा ताण सहन करू शकते. तर या होत्या नीलमताई, अतिशय ऐसपैस गप्पा त्यांनी आपल्याशी मारलेल्या आहेत. आणि त्यांची पुढची जी भविष्यातली वाटचाल आहे त्याची चुरूक मात्र त्यांनी अजिबात आपल्याला लागू दिलेली नाही आहे त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे. तर त्यासाठी ते आपल्याला त्यांना पुन्हा भेटावं लागेल. तर ताई, मनापासून थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.